रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। हरे कृष्ण। जय सिया राम। जमलं तर पुढे सरकून घ्या सगळ्यांनी, नंतर आलेले नाही तर खालीच बसतील. या काकू पुढे बसा. क्या पुढे बसा. सरका पुढे. मी कोणालाही इथे टोचणार नाहीये काही, काळजी करू नका. बसा पुढे. मस्त. हा असं. राधे 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 राधे. बस. सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे. डोळ्यासमोर रत्नजडित सिंहासन आणायचं. त्यावर नीलवर्ण श्यामवर्ण भगवान प्रभू श्री रामचंद्रजी विराजमान आहेत. त्यांच्या डाव्या बाजूला सीतामाता बसले. उजव्या बाजूला लक्ष्मणजी उभे आहेत. पाठीमागे भरतजी आणि शत्रुघ्नजी उभे आहेत आणि भगवंताच्या चरणापाशी भगवान श्री मारुतीरायजी विराजमान आहेत. या सर्वांना मनोमन वंदन करून भगवान प्रभू श्री रामचंद्रजींच्या चरणी असंख्य तुलसीपत्र आणि फुलं व्हायचे. सीतामाईंच्या चरणी फुलं व्हायचे. भरतजी लक्ष्मणजी यांच्याही चरणी फुलं व्हायचे. शत्रुघ्नजी यांच्याही चरणी फुलं व्हायचे आणि भगवान श्री मारुतीरायजी यांच्या मस्तकावर बेलपत्र व्हायचे. या सर्वांना मनोमन वंदन करून भगवान प्रभू श्री रामचंद्रजींच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची. हे प्रभू, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर. आम्हाला संतती संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ देत आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक काही सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ देत. आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे. रामा, आम्हाला तुझी अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर. तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर. तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे. तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे. आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव.
परमपिता भगवान प्रभू श्री रामचंद्रजींनी स्मितहास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय. तो ग्रहण करायचा. पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे झाकून स्वस्थ बसायचं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्म चैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि त्रैलोक्य पावनी भगवान प्रभू श्री रामचंद्रजींची रामकथा ऐकण्याकरता जमलेले सर्वप्रिय भाविकजन, तुम्ही असं करा, तुम्ही तिकडे टेकून बसा, तुम्ही थोडं पुढे सरका, असंच असं थोडं सरते इथपर्यंत. हां बस, सरका सरका. सगळ्यात प्रथम सगळ्यांना राधे राधे. गुढीपाडवा, नववर्ष हिंदूंचं आपलं. पहिल्याच दिवशी राम ऐकायला मिळणं भाग्य आहे. वर्षाचा पहिला दिवस रामायण, रामकथा. आजपर्यंत अनेकांनी रामकथा गायली आहे, पाहिली, रामलीला देखील पाहिली, पण रामकथेची गोडी अवीट आहे. हरि अनंत हरिकथा अनंता, कहेही सुनही बहुविधी सब संता. तावद शेष महेश विधी, आगम निगम पुराण, नेति नेति कही गा सुसुन, करही निरंतर गा. तावद सारद, सारद म्हणजे सरस्वती माता. शेष शेषनाग, सारद शेष महेश म्हणजे भगवान शंकर. विधी, विधी म्हणजे ब्रह्मदेव. आगम निगम पुराण वेद शास्त्र. नेति नेति कही जास गुण, त्यांचे गुणगान गाऊ शकत नाही, तरी करही निरंतर गान, तरी सारखं त्याचं गान करत राहतात. आणि तुलसीदासजी काय म्हणतात त्याच्यावर? आणि तुलसीदास म्हणजे काय सांगू तुम्हाला, वाल्मिकी महर्षींचा जर पुढचा अवतार कोण असेल तर तुलसीदास आहेत. सब जानत प्रभु प्रभुता सोई, लक्षात नाही मला. तदपि कहे बिनु रहान कोई, सीताराम चरित अति पावन, सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. इतकं सुंदर रामचरित्र आहे असं तुलसीदास सांगतात. जन्म घ्यायचं कारण काय तुलसीदासांना? वाल्मिकी रामायण लिहिलं. वाल्मिकी रामायणामध्ये नंतर ते पूर्ण संस्कृत मध्ये आहे, शतकोटी आहे, 100 कोटी आहे श्लोक. नंतर त्याच्यात बदल होत गेले, बदल केले गेले, हेतू पुरस्पर बदल केले गेले आणि रामाची छबी बिघडवण्याचा प्रयत्न केला गेला. कारण संस्कृत सगळ्यांना कळत नव्हतं, त्यावेळची भाषा नव्हती आणि लोक त्याचा उलटा सुलटा अर्थ काढू लागले, रामावरतीच आरोप करायला लागले. मग भगवान विष्णूंनी सांगितलं की कलियुगामध्ये गडबड झाली आहे सगळी. वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये कोणाला कळत नाहीये, आता बोली भाषेतून रामायण लिहिलं पाहिजे, म्हणून वाल्मिकींना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही बोली भाषेमध्ये रामायण लिहा की जे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल. त्यावेळेची बोली भाषा अवधी भाषा होती. अयोध्येची भाषा कुठली होती? अवधी. म्हणून त्याच वाल्मिकींनी तुलसीदासांच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि अवधी भाषेमध्ये संपूर्ण रामकथा लिहिली. रामचरित मानसची जी भाषा आहे ती अवधी आहे, हिंदी नाही, अवधी आहे. तुलसीदासांनी सगळ्यात प्रथम वंदन सरस्वती मातेला दिलंय आणि मग भगवान श्री गणेशांना केलंय. आपण त्याच क्रमाने वंदन करूया. सर्वप्रथम वंदन सरस्वती माता, भगवान श्री गणेश, नंतर भगवान शिवशंकर, पार्वती माता, आदिकवी वाल्मिकी, कवीश्वर भगवान हनुमान,
भगवान श्रीहरी, लक्ष्मी माता, ब्रह्मदेव, सरस्वती माता, आराध्य देव भगवान श्री रामचंद्र आणि सीतामय्या, आणि नेहमीप्रमाणे राधाकृष्ण, रुक्मिणी कृष्ण, राधाकृष्ण यांनाही प्रणाम. मातृपितृ देवभव, आई वडील यांच्या चरणी नमस्कार. गुरुपरंपरा, वारकरी शिक्षण संस्था आळंदी, मामासाहेब दांडेकर, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, मारुतीबुवा गुरव, सुप्रभुबुवा महाराज, बाबा महाराज सातारकर, बाळकृष्ण महाराज पाटील, डॉक्टर बेणी माधव उपासने, सर्व ज्ञात आणि अज्ञात सर्व गुरूंना प्रणाम. आणि ज्यांच्याशिवाय माझं जीवन नाही असे परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या चरणी प्रणाम करतो आणि कथेला प्रारंभ करतो. 9 दिवस कथेला आपण घेतलेत, पुरतात की नाही कोणास ठाऊक. असं आजपर्यंत रामायण आपली पुष्कळ झाली आहे, 43वे रामायण आहे, पण कधीही आम्हाला एक महिना सुद्धा पुरलेला नाहीये रामकथेसाठी. कुठलाही ग्रंथ जो आपला सुरुवात होतो, प्रश्नोत्तरांच्या साह्याने आपले ग्रंथ आहेत. भागवत सुद्धा शौनक महामुनी स्तुतीजी, परीक्षित राजा शुक महामुनी, भगवद्गीता अर्जुन आणि श्रीकृष्ण. तसं मानसमध्ये काय आहे, पहिले लक्षात घ्या, या ग्रंथाचं नाव आहे रामचरित मानस. मानस म्हणजे मन. कुणाचं मन? शंकराचं मन आहे. हे भगवान शंकराच्या मनातून आलेली कथा आहे. कारण राम आणि शिव दिसायला वेगळे, पण तत्व एक आहे. रामाची भक्ती असेल तर शिवभक्ती पाहिजे, तरच रामाची भक्ती शिवाकडून प्राप्त होईल. आणि शिवाची भक्ती पाहिजे असेल तर रामाची भक्ती असणं जरूर आहे, तरच शिवभक्ती प्राप्त होईल. परस्पर पूरक आहे. अनेक कथांमध्ये मी सांगितलंय, वैष्णव संप्रदाय आणि शैव संप्रदाय, 2 संप्रदाय आहेत. वैष्णव संप्रदायाचा मंत्र ओम नमो नारायणाय, आणि शैव संप्रदायाचा मंत्र आहे ओम नमः शिवाय. आता ओम नमो नारायणाय मधला रा काढून टाका, काय होईल? ओम नमो नायनाय, येथे कोणी नाही आहे. आणि ओम नमः शिवाय मधला म काढून टाका, काय होईल? ओम न शिवाय, येथे शिव नाही. मग तो रा आणि म जोडा, राम. इथे वैष्णव संप्रदाय आणि शैव संप्रदाय दोघं एकत्रित आलेले आहेत, ते राम आहे. राम म्हणजे राम, म म्हणजे महादेव. राम, दोन्ही संप्रदाय आलेले आहेत. म्हणून श्री राम, श्री म्हणजे काय? सर्व देवी त्यात आलेले आहेत. शक्ती, मूळचं परब्रह्म, निर्गुण, निराकार, त्यातून प्रगट झाला ओंकार. ओंकारातून पहिलं जर काही रूप प्रगट झालं असेल तर शिव आणि शक्ती. त्या शिव आणि शक्तीलाच विष्णू आणि लक्ष्मी, ब्रह्मदेव आणि सरस्वती, महादेव आणि पार्वती आणि राधा कृष्ण, ही मूळची शक्ती आहे राधाकृष्ण. आणि त्या राधाकृष्णातून पुढे सगळे अवतार आहेत, विष्णू आणि अनेक सगळे. 3 जोड्या आहेत की नाही? निर्माण करता ब्रह्मदेव, सरस्वती माता, पालन करता भगवान विष्णू आणि शक्ती कोण आहे? लक्ष्मी माता, आणि संहार देवादिदेव महादेव आणि पार्वती माता. रामाचं जर चरित्र तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला कळणार नाही राम आहे की महादेव आहे. राम विष्णूचाच अवतार, पण वागणं सगळं शिवासारखं आहे. शांत, शांत, सहन करणं, हे सगळं शिवाची गुण आहेत. कारण रामाचं आराध्य दैवत शिव आहे आणि शिवाचं आराध्य दैवत राम आहे. कृष्णाची आमची ती काही भानगड नाही. विष्णूचा अंश जास्त प्रमाणात दिसतो त्याच्यामध्ये. राम साधे सरळ होते, पण अगदीच साधे सरळ होते असं समजू नका. चिमटा घेऊन बाजूला पाहिजे. कळलं नाही कोणाला आणि कळू दिलं नाही कोणाला. कृष्णाच्या खोड्या सगळ्यांना कळल्या, रामाच्या कळल्या नाहीत. सांगणार नाही मी आता काय काय खोड्या आहेत. सगळा करता करता रामच आहे ना. सांगू का खोड्या त्याच्या? हे बघा, भगवंताचा जन्म कशासाठी आहे? परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय दुष्कृता. 2 कारण आहेत भगवंताच्या जन्म घेण्याचे. सगळ्यात आधी काय आहे? पहिला नंबर परित्राणाय साधूनाम. आता साधूंचं परित्राण म्हणजे रक्षण करण्यासाठी दुष्टांना मारावंच लागेल की. ते ओघाने आलं, ते दुसऱ्यांदा असं वधवायची गरज नाहीये.
विनाशायचे दुष्कृत ऑटोमॅटिक होणार आहे ते. मग ज्याला सांगितलं छालिया लबाड कसं आहे बघा काय सांगतोय, परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता. याचा अर्थ मी दुष्टांचा संहार करण्याकरता येतो एवढंच लोकांनी लक्षात ठेवलं. हे पहिलं कारण नाहीये. पहिलं कारण आहे परित्राणाय साधूना, साधूंचं रक्षण करण्याकरता, साधूंचं दर्शन घेण्याकरता मी जन्म घेतो. एवढा महाविष्णूचा अवतार आहे राम, नाही का. तिथे वैकुंठातूनच एक भोई नुसती वर केली असती तर रावण खाली मेला असता. खाली यायची गरज काय. हा मग ते मानव अवतार धारण करायचा होता, लोकांना सगळं दाखवायचं. यस, करेक्ट, बरोबर आहे. रावणाला अशी बुद्धी कोणी दिली की नर आणि वानर सोडून बाकीचं सगळं माग. लक्षात येते का बघा. आता सांगतो लवाडी मी रामाची. हा मला सपोर्ट करा. बघा रावणाला त्यांनी भरपूर तपश्चर्या केली आणि वरदान काय मागितलं, ह्याच्यापासून मृत्यू नको, त्याच्यापासून मृत्यू नको, ह्याच्याकडून नको, त्याच्याकडून नको. तरी नारदांना प्रेरणा केली. विचार, नर आणि वानर, अहंकार एवढा उपसला होता की नको म्हणाले मला नर आणि वानरापेक्षा मला काय, जर राक्षस आणि दैत्यच मला जिंकू शकणार नाही तर नर वानर काय किस किंमती में. म्हणून त्याने अहंकाराने मागितलं नाही. त्याच नररूपामध्ये महाराज अवतरले रामराया. बर, येऊन गप बसले का, राज्यविज्य केलं का, मस्त प्रॉपर्टी सांभाळली का, कुठे गेले, वनवास. तेच पाहिजे होतं, परित्राणाय साधूना. जर कैकेयीकडून ती दोन वरदानं घेतलीच नसती, कैकेयी रामावर सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं असेल, कैकेयी मातेचं होतं. कुठच्याही आपल्या लाडक्या मुलाला वनवासात पाठवेल. खाली जास्त ऊन पडलं तर खाली खेळायला सोडत नाही. वनवासात पाठवणार तुम्ही तुमच्या मुलाला, सांगा बरोबर जरा. कौशल्यापेक्षा कैकेयी मातेचं प्रेम जास्त होतं रामावर. मग का पाठवलं, बुद्धी फिरवली कुणी, मंथरा. मंथरेची बुद्धी कोणी फिरवली, सरस्वती माता. सरस्वती मातेला कोणी रिक्वेस्ट केली, प्रार्थना केली की बुद्धी फिरव, इंद्र. इंद्राला भीती कोणी घातली की तुझं राज्य जाईल, रामराया. आहे की नाही, किती सरळ आहे राम माझा. कुठं नाव आलं का नाही. आईने वनवास दिला आणि काय बघा, वनवास दिल्यावर रिएक्शन काय, वाह 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 वाह. काय 4 कारणं सांगितली. आईच्या आज्ञेचं पालन, वडिलाच्या आज्ञेचं पालन, माझ्या लाडक्या भावाला राज्य देता येतंय मला. आता खऱ्या करणार अशा अशा साधू संतांचं दर्शन मला घेता येईल की ज्याने अख्खं त्रैलोक्य प्रज्वलित होत आहे. हा हे सांग की बाबा. हा परित्राणाय साधूना, साधूंच्या दर्शनाकरता राम. बरं, सगळं फिरून झालं. बायको मागे आली, सीतामय्या मागे आल्या, लक्ष्मणजी मागे आले, सगळं फिरून झालं अगदी. सगळ्या साधू, भरद्वाज महामुनी, याज्ञवल्क्य महामुनी, वाल्मिकी महर्षी, सगळ्यांची दर्शनं झाली की, सगळ्या साधू संतांची दर्शनं झाली. अगस्ती महामुनींसारख्या अगस्ती महामुनींचं दर्शन झालं. आता कोण राहिलं मग दर्शनाचं, महासाधू राहिले होते दर्शनाचे. कोण होतं महासाधू, रावण. तपश्चर्या, महाभक्त कोणाचं आहे, महादेवाचे. आणि कोण होते, जय आणि विजय. भागवत ऐकलं ना. हा मग मुलाला घ्यायला बाप जातो महाराज. मुलगा काय म्हणतो, रस्त्यात खाली मी येणार नाही. अरे तुम्हाला म्हणालच चालत चालत येशील, बुडून कडेवर बसणार, मी येणार नाही. आता मी बोललो ते बोल, आता येणार नाही. मग काय करतो बाप, एक धपटा घालतो कडेवर उचलून, चल बाबा. हे तसंच आहे. मी वाईट वागणार नाही, चांगली वरदानं दिली तुम्ही सगळे सत्कार्य लावी, सगळं रावणाने कबूल केलं. आल्यावर उच्छाद मांडला की याने. उच्छाद मांडलं तर बापाला येणारच आहे. चल बाबा तू नाही येत तर मी येतो. बरं, ते आलं की नाही. म्हणून रामाला जायचं होतं लंकेत, कारण लंकेमध्ये अजून एक साधू होता, त्याला भेटायचं राहिलं होतं. विभीषण, तो विचार कुठे, तो तावडीत सापडला होता या सगळ्यांच्या. त्याला येता येईल ना, चल बाबा मीच येतो. बघा तुम्ही प्रवास, शबरी माता, सुग्रीव, अंगद, वाली करत 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 लंकेत घुसून विभीषणाला बाहेर काढला. तिथं काय शिकायचं यात ना, घाबरू नका. कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहत असलात तरी माझा राम तुम्हाला बाहेर काढेल. काही काळजीचं कारण नाही. तुम्हाला येता येत असलं ठीक, नसेल येत बसा असे हातवर करून, माझा राम तुम्हाला बाहेर काढील कुठल्याही परिस्थितीत.
आणि काय सांगितलं सीतामय्याला, अगं माझ्यासमोर बोलत नाही तो. वडिलांना घाबरतो की नाही आपण, माझ्यासमोर बोलत नाही तो, तू जा, तू त्याला समजावणार. म्हणून सीतामातेला आधी पाठवलं लंकेत. लंकेमध्ये रावण बाळाला समजावून सांगितलं सगळ्या गोष्टी. म्हणलं आई, मी एकटाचा उद्धार कसा करून घेऊ, हे माझे सगळे काही तपश्चर्या नाही, काय नाही, काय नाही, मला माहिती आहे राम कोण, यांना कुठे काय माहिती, पण यांचा उद्धार कसा. म्हणून आधी यांना रामाच्या हातून मरायला पाठवतो. म्हणून मारीचस पासून ते स्वतःच्या मुलापर्यंत इंद्रजित सगळ्यांना मारायला पाठवलं. रामाच्या हातून सगळ्याचा वध होऊ दिला. मग महाराज गेले, मग रावण गेले, आणि मग रावणाचा वध झाला. रावणाचा वध झाल्यानंतर जेव्हा पडला होता रावण खाली, तेव्हा राम समोर गेले आणि म्हणाले, प्रभू ताकदीने मी तुमच्या इतकाच आहे, ज्ञानाने मी तुमच्या इतकाच आहे, शिवभक्ती म्हणाल तर तुमच्यापेक्षा जास्त आहे. मग असं असताना मी का हरलो, तुम्ही का जिंकला, प्रश्न आहे की नाही. एवढं सगळं असतं, आणि तुमच्या अयोध्येपेक्षा माझी लंका जास्त श्रीमंत आहे, माझ्याकडे तुमच्यापेक्षा जास्त पैसा आहे, असं असून सुद्धा मी का हरलो आणि तुम्ही का जिंकलात. जगाला ज्ञान द्यायचं होतं, सांगा. राम म्हणले असं काही नाही, नाही सांगा, जगाला कळू दे. तेव्हा राम काय म्हणाले, एकच फरक आहे, मी नीतियुक्त आहे, तू नीती भ्रष्ट आहेस. लक्षात घ्या, नीती जगाला कळवायचं होतं. हे सगळं जर आपण बघितलं क्रम, तर एकच उद्दिष्ट दिसतं भगवंताचं, साधू संग सत्संग परित्राणाय साधूनां. सत्संग हा एकच मोटिव्ह दिसतोय. कृष्ण अवतारात तुम्ही पहा, मथुरेत नाही राहिले, जन्म झाल्या झाल्या पळाले कुठे, गोकुळात. गोकुळात कोण आहेत, सगळे संत आहेत, आधी संतांकडेच पळाले. जन्म झाल्या झाल्या इथे तरी मोठे व्हायची वाट बघितली, तिथे ती पण वाट बघितली, डायरेक्ट संतांकडे पळाले. मोठे झाले, मथुरेत आले, कंसाला मारलं, तिथे जे संत होते त्यांची मुक्तता केली. बरं, आता इथले संत संपले, आता पुढे जायचं होतं पांडवांकडे. महान संत अर्जुन, त्यांच्याकरता तिथे गेले. मग अर्जुनाला निमित्त केलं, जंगलातले बाकीचे साधू संत राहिलेच होते, त्यांना घेऊन पांडवांना घेऊन वनवासात निघाले. अख्खं आयुष्य वनवासात काढलं. साधू संतांच्या दर्शना करता, त्यांच्या परित्रणा करता, त्यांच्या संगती करता, साधूच्या संगती करता. बरं, सगळं आयुष्य आता झालं, पांडवांना जिंकून दिलं, सर्व साधू संतांचं राज्य आणलं. तिथून पुन्हा ब्रजभूमीमध्ये आले आणि अर्जुनाला राधामातेचं दर्शन करून दिलं, सगळ्या संतांचं गोपिकांचं दर्शन करून दिलं. बरं, तिथे झालं. आता जाण्यापूर्वी शेवटचं संत दर्शन घेतलं, कोणी, भगवंतानी. कोण, उद्धव. भागवत दिलं आणि सांगितलं भागवताचं गायन करा, मी आता निघतो पुढे. आणि तिथे येऊन आणखी शेवटच्या संताला भेटायला पंढरपूरला उभे राहिले, पुंडलिक मागवली. काय दिसतं, एकच मोठी परित्राणाय साधूनां, साधूंची संगती. मला हे सांगायचंय महाराज, जर भगवंत सुद्धा सत्संगती करता पृथ्वीवर येतो, आम्ही कल्याणच्या कल्याणमध्ये येऊ नये का. किती सत्संगतीचं महत्व असलं पाहिजे, की जो या जगाचा निर्माता आहे, रचेता आहे, त्याला सुद्धा सत्संगाची इतकी गोडी आहे की तो आहे तिथून केवळ साधूंची संगती करण्याकरता पृथ्वीवर जन्म घेतो. तुम्ही आम्ही किती सत्संग करायला पाहिजे याचा विचार करा. याच्याकरता मी हे सगळं सांगितलं. मर्यादा पुरुषोत्तम आहे तो राम, माझा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. तरी साधू संतांच्या बाबतीत सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत. कुठेही साधू संतांना त्रास होऊ दिलेला नाही. सगळ्या प्रकारची भक्ती स्वीकार केलेली आहे. वानरांना घेऊन, वानरांच्या भक्तीला बोलले राम आणि वानरांना घेऊन गेले. ही कुठली मर्यादा आहे सांगा. इथे प्रेम आहे, इथे प्रेम आहे. हे अमर्याद आहे, इथे प्रेम आहे. निषादराज गोहक, गोहकाशी मैत्री आहे. जटायू पक्षी, पक्षाशी मैत्री आहे. संपाती, संपातीशी मैत्री. विभीषण राक्षस, राक्षसाची मैत्री आहे. सुग्रीव, अंगद, हनुमान, बघा तुम्ही कोण आहेत सगळे.
सगळ्यांना माझ्या रामाने जवळ केलंय. जे म्हणतात ना मर्यादा असल्यामुळे रामाने कोणाला जवळ केलं नाही, चूक. रामाने माझ्या सगळ्यांना जवळ केलेलं आहे. माझा भगवंत असा असूच शकत नाही. माझ्या रामाने सगळ्यांना जवळ केलेलं आहे आणि सगळ्यांचं ऐकत गेले. आणि एक वाक्य सांगितलं, मी काही तुमची भक्ती बघत नाही, मी काही तुमचं काही बघत नाही, तुम्ही फक्त म्हणा मी तुला शरण आहे, बाकी सगळं मी बघतो. विभीषणाने काय साधना केली होती तो स्वतःच सांगतो, मी काही साधना केली नाही, माझी जीभ जड आहे, कारण आम्ही राक्षसी अन्न खातो त्यामुळे आमची जीभ जड आहे, त्यामुळे आम्हाला नाम घेता येत नाही. लोक मला विचारतात, आम्ही आध्यात्मिक साधना केली म्हणजे खाणं पिणं बंद करायला हवं का? खाणं पिणं म्हणजे कळलं का? राक्षसी अन्न म्हणतो आम्ही त्याला. ते गाडगे बाबा म्हणायचे, गाडगे बाबा. एवढी कसली चटक म्हणाले, बकरूच काऊन कापता, लेकरू का नाही कापत? तुमचा तो जीव आणि दुसऱ्याचं ते काय? कशी चित्तशुद्धी कशी होणार? मनुष्याकरता आहार ठरवले, ते आहारच त्यांनी घ्यावेत. तो अशा आहार पशूंचा आहे, त्यांनी खाल्लं तर काही प्रश्न नाही आहे. सिंहाने खाल्लं तर तो त्याचं अन्न आहे. ते तुमचं काय अन्न आहे? आपल्यासाठी सगळी शेती आहे, हिरवगार सगळं दिलेलं आहे, ते तुम्ही खा, ते तुमचा अधिकार आहे, ते तुमच्यासाठी नेमून दिलेलं आहे, नाही का? काय खायचं हे बघा, जसं आपण खाऊ अन्न तसं तयार होईल मन, मन त्याप्रमाणे तयार होतं. जर तुम्ही नको ते तामसी पदार्थ म्हणतात याला, तामसी पदार्थ खाल्ले की तुमच्यामध्ये तामस गुण आला पाहिजे. डोकं तापट होणार, सारखे ख्या 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 चालत, अतृप्तता ही येणार. एक लक्षात ठेवा, जेव्हा ते मारतात ना तुमच्या खाण्यासाठी, जेव्हा त्या प्राण्याला मारतात ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातली भीती, चित्तातली भीती, त्याची ती तळमळ, ती सगळी तुम्ही जेव्हा खाता ना तेव्हा तुमच्यात येते. सगळी ॲज इट इज ती भीती, ती तळमळ, ती येते तुमच्यामध्ये आणि फार आयुष्य तुमचं कठीण होऊन बसतं. लक्षात ठेवा, चंचलच राहणार मनुष्य, स्वस्थता येणार नाही कधी. तळमळ तळमळ, भीती भीती, काय होईल काय होईल हे राहणार. एक एक कथा अशी छोटीशी सांगतात. एक मनुष्य झाड तोडत होता. तिथे ती बकरी येऊन म्हणाली की मला ते खायचं आहे, ते आमच्या खाण्याचं आहे. तिथे खाटेक पण उभा होता. ते खाटेकीने त्या बकरीला धरलं आणि मारणार तेवढं ती हसली, रडली नाही, ती हसली. का हसतेस? अगं मी नुसतं झाडपाला खाते तर मला ही शिक्षा आहे, तू मला मारतोयस, तुला काय शिक्षा होईल? दुसऱ्याचा जीव घेण्याचा महाराज आपल्याला अधिकार नाही. तुम्ही म्हणाल आम्ही कुठे घेतो, तो घेतो, तुमच्यासाठी घेतो, तुम्हाला शिक्षा, त्याला नाही. ते कर्म तुमचं आहे, त्याला लागत नाही. सजन कसाही संत होते, नमस्कार आहे त्याला. त्यानं ते काही लोकांसाठी चाललं होतं, त्यांचं ते रामनाम घेत असं, गळ्यात माळ होती, त्यांनी कधी आयुष्यात खाल्लं नाही. तुमच्यासाठी चाललंय. काय खायचं काय नाही कळलं पाहिजे महाराज. सात्विक अन्न पाहिजे. कुठलेच आजार होणार नाहीत. रामचरित मानसचा जर अभ्यास केलात तर 14 वर्ष जे रामाचं अन्न होतं तेच अन्न 14 वर्ष अयोध्या खात होते. अयोध्येमध्ये तुम्ही असं करा असं मी म्हणत नाही, सांगून ठेवतो. वाल्मिकी आपल्या रामचरित मानसमध्ये वर्णन आहे. सकाळी उठल्यानंतर इव्हन पार्वती मातेचं सुद्धा ज्या वेळेला तपश्चर्या येते त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच तपश्चर्याचं वर्णन आहे. सकाळी 12 वाजेपर्यंत पूर्णपणे हवेवर, पूर्ण हवा, काहीच खायचं नाहीये. सकाळी उठून त्याच्यात वर्णन आहे. सकाळी उठून राम चालायला लागले असं कुठेही वर्णन नाही की त्याने नाश्ता केलाय, चहा प्यायलाय. सकाळी उठून रघुराई चालत निघाले, त्यांच्या मागे लक्ष्मण निघाले, सीतामिया निघाली. दुपारी सूर्य डोक्यावर आल्यानंतर नदीचं पाणी प्यायले, थोडीशी कंदमुळं फळं खाल्ली. बघा वर्णन कसं आहे. संध्याकाळपर्यंत तसेच फिरले आणि रात्री सीतामाई रसोई करत असे. उपवास करतो की नाही आपण, सकाळी उपवास आणि रात्री जेवण, हीच पद्धत आहे. या पद्धतीने चाललात कुठलेच रोग कधीच होणार नाही, पण आपण चालत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. लक्षात येतं काय? सकाळी उठल्यापासून 12 वाजेपर्यंत हवेवर, 12 वाजता थोडीशी फळं आणि कंदमुळं किंवा नॉर्मल तुमचं जे काय असेल. संध्याकाळी थोडंफार काय तुम्हाला भूक लागलीच आणि एखादं फळ, आणि रात्री पूर्णपणे व्यवस्थित जेवण.
अयोध्येमध्ये सुद्धा वर्णन असं आहे त्यावेळेला की अयोध्येमध्ये सुद्धा रात्रीच भोजन केलं जात असे, रसोई रात्रीच होत असे, दिवसा काहीही होत नसे 14 वर्ष. आणि म्हणून रामाच्या राज्यामध्ये एकालाही रोग नव्हते, संपूर्णपणे तब्येत चांगली सगळ्यांची. रामाने 11,000 वर्ष राज्य केले, म्हणजे त्यांचं आयुष्य काय असेल सोडून द्या, आणि सगळ्या माणसांचं आयुष्य एवढं वाढलेलंच होतं त्यावेळेला सुद्धा. मी विचार केला असं कसं शक्य आहे, म्हणून थोडासा शोध घेतला तर लक्षात असं आलं आता सुद्धा, आता या क्षणाला तिबेटमध्ये असे काही हे काय म्हणतात त्याला, लामा असे आहेत की त्यांचे एकेकाचे आयुष्य 300 वर्ष आणि 500 वर्षाचे आहेत. मी म्हटलं काय काय करतात ते. त्यानंतर असं कळलं 50 वर्ष त्यांनी काही खाल्लेलंच नाही आणि पेरलेही नाही. 50 वर्ष जेवण नाही, पाणी नाही, खायचंच असेल तर कच्चं. त्यामुळे बारीक आहेत असे पण काटक आहेत, ना कुठला आजार ना काही ना काही ना काही. सांगायचं तात्पर्य काय, व्रत, रामाचा संबंध आयुष्य व्रत आहे, तपश्चर्या आहे, तप, संबंध आयुष्य तप. तप अनेक प्रकारचे असतात, त्यामध्ये काही वर्ष तपात काढून नॉर्मल मध्ये यायचं असतं. रामाने संबंध उभं आयुष्य तपात काढलेलं आहे. तापल्याशिवाय होत नाही महाराज. एखाद्या पाण्यातले जीवजंतू सुद्धा मारायचे असतील तर आधी पाणी तापवायला लागतं, मग ते पितो ना आपण, नाही का. आपल्यातले विकार जर घालवायचे असतील महाराज तर तापवलंच पाहिजे ना. तापवलं पाहिजे, चटके देऊ नका उद्यापासून. तापणे म्हणजे सहन करणे. तपश्चर्याचा इथे अर्थ काय आहे, सहन करणे. तितिक्षा, तितिक्षा, प्रतिकार करायचा नाही, विलाप करायचा नाही, तक्रार करायची नाही, सहन करा, सगळं सहन करा. तर तापतो माणूस, तर तप होत, नाही तर तप होत नाही. जेवढी म्हणून आपल्याकडे ऋषी परंपरा आहे, हे सगळे ऋषी परंपरा अशीच आहे. तप 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 तप. आणि तप हे भगवान विष्णूंचा अंश आहे. आणि म्हणून रामाला, कृष्णाला तप करणारे तपस्वी प्रिय आहेत. आणि त्या तपस्वींच्या दर्शनाला राम येतात, तपस्वींच्या दर्शनाला कृष्ण येतात. तपस्वी, मुनी, महामुनी. मुनी म्हणजे काय, साधू कळलं. साधू म्हणजे जे 6 विकार धुण्याच्या तयारीत आहेत. कुठले 6 विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे काढून टाकण्याच्या अभ्यासामध्ये आहेत त्यांना साधू म्हणतात. म्हणजे चित्त शुद्ध झालेलं आहे त्यांना साधू म्हणायचं. मुनी म्हणजे काय, जे मौन मध्ये राहतात, मौनात राहतात ते मुनी. आणि आणखी मुनीचा अर्थ काय, जे सतत मननशील आहेत, मनन करणारे आहेत, चिंतन करणारे आहेत, ते मुनी. हे बघा, बाहेरच्या क्रियेने परमार्थ होणार नाही, क्रिया आतली असते ना ती महत्वाची आहे. उदाहरण सांगू, मनानेच होणारे जे होणार आहे ते, शरीराने नाही. शरीराने काय नाही फरक पडत, मनाने फरक पडतो. तुम्ही शरीराने किती उपवास धरा, जिभेला आतून टोचले आहेतच. एक जरी चांगला पदार्थ दिसला तर उपवास गेला खड्ड्यात, खा. होतं की नाही, शरीराने करून उपयोग आहे का बघा. हे जर मनानेच तुम्हाला काही नको असेल, आता आजारी माणूस आहे, एकादशी नसली तरी तो उपवास, नको मला जेवायला बरं वाटत नाही, झाला ना उपवास. वास्तविक खायला सगळं अवेलेबल आहे, उपवास तपास पण काही नाही तरी तो खात नाही बघा. त्याला सलाईन जोडावं लागतं, खा बाबा. मनच तयार नाहीये तर परिणाम होतात. लक्षात येत आहे का बघा. आता एखादा तुमचा शत्रू आठवा, तुमचा कोण शत्रू आहे असं आठवा, नुसतं त्याचं 2 मिनिटं चिंतन केलं तर राग येईल तुमच्या मनामध्ये, ताबडतोब अंगात असं जळायला लागेल चिंतन. हेच एखादा भगवंताचं चिंतन तुम्ही केलं तर ती शांतता, तोच आनंद, तेच प्रेम तुम्हाला मिळेल. आनंद त्या क्षणाला. नुसतं गरम, किती गरम होतंय, किती गरम होतंय असं चिंतन करा, ताबडतोब गावी येईल. करून बघा, हे मी करूनच सांगतोय. अशी कल्पना करा काय थंडी आहे, काय थंडी. या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही कल्पना केली ना की काय थंडी आहे, काय थंडी फील करायला लागलात ना, बाकी सगळे सोडून तुम्हाला थंडी वाजेल. चिंतनाचा परिणाम आहे, लगेच होत होतो. आणि परमार्थाच्या बाबतीत आपलं घोडं कुठे अडतं, इथं अडतं
कारण आपण शरीराने सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतो, मनाने चिंतन संसाराचं चालू आहे. त्यामुळे कोणी छेडलं की एकदम सुरू भांडण. अरे तुम्ही जॉब करताना आरडाना कसले करता? चिंतन कुठलं आहे तपासा, चेक करा चिंतन कुठलं आहे. चिंतन जर भगवंताचं असेल ना तर माणूस चिडणारच नाही. ज्याचं चिंतन भगवंताचं चालू आहे ना शांत. म्हणून चिंतनाला मननाला फार महत्व आहे. मननशील जे असतात ते मुनी. लक्षात आलं? तसं हा जो ग्रंथ आहे मानस, मानस म्हणजे शंकराचं मन आहे. राम चरित मानस, भगवान महादेवाच्या मनातून आलेली ही कथा. या मानसला मानस सरोवर असं देखील म्हणतात. मानस सरोवरामध्ये चाललेली ही कथा आहे. या मानस सरोवराला 4 घाट आहेत आणि प्रत्येक घाटावरती कथा चालू आहे. हे बघा, कलियुग किती वर्षाचा आहे? 4.5 लाख. किती वर्षाचं आहे? 4.5 लाख. आता किती वर्ष झाली आहेत? 5,000 वर्ष झाली आहेत. म्हणजे 4.5 लाख जर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य असेल, त्यातले फक्त 5,000 झालं असेल, तर तो आता जस्ट जन्माला आलाय कलियुग. ठीक आहे, तेवढ्यातच एवढी बोंब आहे कलियुगामध्ये. जर तो मोठा झाला तर काय होईल लक्षात येते? आता तरी हे सत्संग वगैरे चालू आहे ना म्हणून टिकू नये. पुढे पुढे हे सगळं बंद होणार, मग हाल सुरू होते. म्हणून मी लोकांना फार आग्रह करत असतो या बाबतीत, तरुण जा. पुन्हा या कलियुगात जन्माला येऊ नका. तरुण जा. पुढचे हाल आपण सहन नाही करू शकत. सत्संग बित्संग सगळं बंद झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? आत्ताच तरुण जा. अखंड नाम घ्या, मग कलियुगात नाही तुम्हाला जन्माला यायला लागणार. अखंड नाम घ्या, सुटा याच्यातून. आता बघा तुम्ही 12 तासाचा सत्संग 6 तासावर, 6चा 3 तास, 3चा 2 तास, पुढे पुढे 1 तास होईल, पुढे अर्धा तास होईल, पुढे 15 मिनिटं होईल, पुढे 5 मिनिटं होईल. होतंय की नाही? असं परिणाम दिसतो. मोबाईलवरती पण तुम्ही सत्संग बघता, किती मिनिटं बघता? पटपट पटपट बदलतं की नाही? 2 मिनिटं तुम्ही एका जागेत टिकू शकत नाहीये. तुम्ही सत्संग कसे बसणार? ही अवस्था आता आलेली आहे. हे कलियुगाचा परिणाम आहे. 5,000 वर्ष झाले अजून तर एवढं परिणाम आहे. सावधान, सावधान. हे बघा, आपल्याला शरीर घेतल्याशिवाय गत्यंतर नाहीये. त्यात मनुष्याचं मिळालं तर उद्धार आहे, तर नाही मनुष्याचं मिळालं ना महाराज, वाया आहे, फुकट आहे सगळं. काही नाही करू शकत तुम्ही साधना. साधनेला फक्त मनुष्य शरीरच पाहिजे. मग किमान 2 ध्येय आपली असली पाहिजेत. एक तर मुक्ती हे आपलं परम ध्येय असलं पाहिजे, भगवंताची प्राप्ती हे आपलं परम ध्येय असलं पाहिजे. आणि हे नाही तर कमीत कमी पुढला जन्म मनुष्याचाच पाहिजे की त्यात सुद्धा मी साधना करू शकेन. हे जरी झालं ना तरी इनफ आहे. मग ह्यासाठी काय लागणार आहे? अखंड नाम, अखंड चिंतन, अखंड मनन, अखंड कथा श्रवण स्मरण हे लागणार आहे. यासाठी पूर्वी 10 वर्षापूर्वी 4-4 लाख लोक एका वेळेला सत्संग ऐकायचे. आत्ता इथे 40 कोटी आहेत. परिणाम आहे हा, परिणाम आहे. आणि कली तुम्हाला ऐकणार नाही. तुम्ही पुढच्या परत कथेला यायला लागलात, तेच काय ऐकायचं हे तो तुमच्या डोक्यात घालेल. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात तर झालं, नाही तर नुकसान आहे, नाही तर नुकसान आहे. सावधान. जसं रोज 2 वेळेला शरीराची भूक मिटवण्याकरता आपण जेवतो, तसं मनाला रोजचं 2 वेळेचं जेवण म्हणजे सत्संग द्यायला पाहिजे. पूर्वी 2 वेळा सत्संग होत असे. किमान एकदा तरी करा, एकदा तरी किमान सत्संग करा. पर्याय खूप उपलब्ध आहेत. हा ह्या महाराजांचा आहे, त्या महाराजांचा आहे, त्या महाराज ऐका सगळं, पण एका दिशेचं ऐका. म्हणजे ज्ञानीचं ऐकलं, एक ज्ञान मार्गाचं ऐकलं, योग मार्गाचं ऐकलं, कर्म मार्गाचं ऐकलं, भक्ती, असे गोंधळ करू नका, त्याने वेळ लागेल. एक मार्ग धरा, भक्ती मार्ग तर भक्ती मार्ग. मग रामकथा ऐका, जेवढे महाराज असतील त्या सगळ्या महाराजांचं रामायण ऐका, जेवढे महाराज असतील त्यांचं सगळ्यांचं भागवत ऐका. भक्ती ऐका, भक्ती तर भक्ती. व ज्ञान मार्गाकडे ढुंकून बघू नका. सगळे प्रयोग एकदम केलेत की सायकोलॉजिकल परिणाम होतो डोक्यावरती. मी अशी मुलं पाहिलेली आहेत, भक्तीच करतात पण मोबाईलमध्ये हा मार्ग तो मार्ग तो मार्ग, सगळी चिकित्सा असते आणि मग डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी लागते. म्हणून मोबाईल जे बाळगतात त्याने अतिशय सावधान, अतिशय सावधान. एक मार्गी असा, एक मार्गी. घोड्याला झापड असताना तसं आपण आपल्याला झापड लावून घ्यायचं की मी आणि माझा सद्गुरू, माझा देव
आणि माझा भक्ती मार्ग, याच्या पलीकडे मी दुसरं काहीही पाहणार नाही, हे राहिलं तर मनाला शांती. अनन्यता यायला पाहिजे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाः पुरीपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य आहे त्याचा योगक्षेम मी पाहतो. आपण अनन्य आहोत का बघा. किती देवांचं करतोय. सोमवारी शंकर, मंगळवारी गणपती, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी गुरुदत्त, शुक्रवारी देवी, शनिवारी हनुमान, रविवार सुट्टी. इथे अनन्यता कुठे आहे. तुकाराम महाराज काय म्हणाले, एक धरला आम्ही रखुमाईचा पती, अनेकाचं काम नाही. आता त्या देवानं तरी काय म्हटलं, तुमचं कामच नाही, निघा आता तुम्ही. अनेकाचं काम नाही. आता गासी तरी एक विठ्ठलाची गाई, नाही तरी ठाई राहे उगा, गप्प बस, एक काहीतरी धर. तुम्ही म्हणाल राम धरा का कृष्ण, हरी धरा. हरी धरला की राम येईल, कृष्ण आहे. सगळं एका ह्याच्यामध्ये येऊन जाईल. सगळं एका ह्याच्यामध्ये. एक धरा काहीतरी, राम धरा, कृष्ण धरा, हरी धरा, चालू दे. प्रॉब्लेम आपल्या भक्तीचा काय आहे सांगणं जरूर आहे, म्हणून सांगतो बघा. आपलं काम जो करतो ना तो साधू चांगला, असं आपलं काहीतरी चाललेलं असतं. आपण व्यवहाराने तोलतो सगळ्या संतांना. ते तुम्हाला अध्यात्म द्यायला बसले आणि तुम्ही त्यांना व्यवहारात तोलता. आमचं काम झालं तर मग स्वामी चांगले, नाही तर मग गजानन महाराजांकडे जा. मग गजानन महाराजांनी काम केलं तर ठीक आहे, नाही तर मग ब्रह्मचैतन्यांकडे जा. तो गांजे कसं होता माहिती आहे ना, महाराजांकडे 10 कोटी रुपये पाहिजे म्हणून साईबाबांना सांगायला गेला होता तो. तो आला तिकडे, त्याला रोज गांजा फुकायची सवय होती आणि त्याला तो म्हणला की एकदाचे 10 कोटी रुपये मिळाले की आपलं आयुष्यभराचं गांजाचं काम होईल. म्हणून तो साईबाबांकडे गेला, की त्याने ऐकलं होतं साईबाबांकडे पुष्कळ पैसा आहे. म्हणून तो साईबाबांकडे आला. साईबाबा म्हणले, काय रे बाबा, काय काम आहे. तुम्ही फार श्रीमंत साधू आहात असं मी ऐकलेलं आहे, त्यामुळे मला तुमच्याकडून 10 कोटी रुपये पाहिजे आहे. साईबाबा वस्ताद होते. अरे माझ्याकडे कुठले आले पैसे म्हणाले. माझ्याकडे जर पैसे असते तर मी असा भीक मागत फिरलो असतो का म्हणाले. आता ही त्यांची वाक्य आहे ना साईबाबांची. मी असं भीक मागत फिरलो असतो का. मी तुला एका ठिकाणी पाठवतो, ते फार श्रीमंत साधू आहेत, ते तुला 10 कोटी रुपये देतील, पण एका अटीवर मी त्यांचं नाव सांगेन. काय. अर्धे पैसे माझे. म्हणजे मी ही फकीरी एकदाची सोडून देईन, तुझाही फायदा माझाही फायदा म्हणाले. ते म्हणले चालेल चालेल, सांगा सांगा. तू असं कर, गोंदावल्याच्या ब्रह्मचैतन्यांकडे जा, ते मोठे श्रीमंत साधू आहेत म्हणाले, ते तुला सगळं व्यवस्थित देतील. पण आपलं ठरलेलं आहे ना 50-50. चालेल म्हणले, काय हरकत नाही. आणि तो निघाला आणि गोंदावल्यात पोहोचला. गोंदावल्यात महाराज काहीतरी रामाशी बोलत होते. तेवढ्यात तो मनुष्य दिसला, त्याच्याकडे बघितलं आणि असं वर बघितलं. पाठवलात का म्हणले, काही काम नाही म्हणले, तुम्हाला इकडे पाठवून दिला. साईबाबा तिकडून हसले, काय बोलले, बरं असू दे, पण तुम्ही पाठवलात ना, आम्ही बघतो. तो आला, काय काम काढलं म्हणाले. नाही म्हणले, मला 10 कोटी रुपये पाहिजे. एवढंच नाही म्हणाले, आत्ता देतो. महाराजांचं बोलणं असं होतं, महाराज कृष्णासारखं एकदम ठोस सांगायचे की समोरच्याचा विश्वास बसलाच पाहिजे. समाधान, एकदम समाधान करून टाकायचे महाराज. ते काय एवढं जरी म्हणले 10 कोटी उद्या देतो म्हणले, काय विशेष. तो काय वाटतं, एवढा आनंद झाला. अरे वा म्हणले, याला म्हणतात. तो आनंदाने करायला, त्याला पैसे मिळतात तर कोण नाही करणार. त्याने मस्त माळ घेतली, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम चालू. मस्त रोज तीर्थ घेणार, प्रसाद घेणार, रामाचं दर्शन घेणार, पाया पडणार, भक्ती भावाने येऊन बसणार. डोक्यात चिंतन काय, 10 कोटी 10 कोटी 10 कोटी. कळलं का. म्हणून म्हणलं बाहेरच्या क्रियेने आत पाहिजे. 3-4 दिवस झाले, 1 आठवड्याला, 1 महिना झाला. 1 महिना हो म्हणले, महाराज 10 कोटी. हो मी त्याच बंदोबस्तात आहे म्हणले, आत्ता होईल, उद्या होईल. तरी तो बिचारा विश्वास ठेवून मोकळा झाला. पुन्हा 1 महिना असा काढला. परत तो आठवडा, महाराज झालंच आहे जवळजवळ म्हणजे, आता फक्त 10% काम राहिले. विश्वास पुन्हा 1 महिना तसाच राहिला. आता तो आला म्हणजे, महाराज काय चालवलंय म्हणाले तुम्ही. आत्ताच्या आत्ता जर तुम्ही मला पैसे दिले नाही तर मी ते 1 क्षणभर सुद्धा थांबायचो नाही. अरे विसरलोच मी तुम्हाला सांगायला, काल रात्रीच सगळी व्यवस्था झाली आहे. काय वस्तात महाराज, काल रात्रीच सगळी व्यवस्था झाली आहे. ते काय झालंय, 10 कोटी रुपये म्हणजे रुपया पैशाचे थैल्या खूप जास्त भरलेले आहेत म्हणाले. ते तळघरामध्ये मी ठेवलेले आहेत, खूप थैल्या झाल्या आहेत म्हणाले. तर तेवढं घेऊन जायला तुम्हाला बैलगाड्या लागतील, तेवढ्या घेऊन या. बैलगाडी घ्या, त्याच्यात सगळं सामान टाकून घेऊन जा म्हणले. त्याला आनंद झाला. वा वा महाराज, किती बैलगाड्या लागतील. किमान 100 तरी लागतील. आता त्यावेळेला 1 बैलगाडी मिळणं मुश्किल होतं.
महाराज गाड्या 100 लागतील. हो का, तो चिंतेतच पडला. ते 3-4 दिवस बैलगाड्या बघत बसला. 10 गाव मिळून 10 बैलगाड्या सुद्धा नव्हता त्यावेळेला. 100 कुठं आणणार. तो परत 10 दिवसांनी, महाराज ते पैसे तयार आहेत म्हणले थैल्या, तुमच्या गाड्या आल्या की थैल्या तयार. त्या गाड्या काही त्याला मिळाल्या नाही, त्या थैले काही त्याला मिळाले नाही. महाराज म्हणले पैशाचा नाद सोडा, जप करा आणि स्वस्त बसा होणार. प्रारब्धाची जोडे धरून प्रारब्धाची जोडे मा. हे असतात संत. संत तुमची विषयाची आवड काढण्याकरता आहेत आणि भगवंताचं प्रेम देण्याकरता संत आहेत. लक्षात आपण तेच करतो. आपलं चिंतन वेगळं आहे. आपलं चिंतन भगवंताच्या संदर्भात पाहिजे, तरच आपल्याला त्याची गोडी कळेल. संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? आपलं चिंतन प्रपंचाचं आहे, संतांचं चिंतन भगवंताचं आहे, म्हणून ते संत झाले. आणि आपण म्हणून किमान 2 ध्येय आहेत आपली. एक तर मुक्ती, नाही तर मनुष्य जन्म तरी मिनिमम मिळाला पाहिजे. हे जर नाही मिळालं ना महाराज, प्रचंड नुकसान आहे. आपल्याला कल्पना येणार नाही एवढं प्रचंड नुकसान आहे आपलं. म्हणून भगवंताची भक्ती, भगवंताचं अखंड नामस्मरण, ह्यानेच ते पुढे आपलं मार्गसारखे. तसं या मानस सरोवराचे 4 घाट आहेत आणि 4 घाटांवर कथा चाललेली आहे. एका घाटावर भगवान शिवशंकर पार्वती मातेला रामकथा सांगतायत, वैराग्याचा घाट आहे. दुसऱ्या घाटावरती याज्ञवल्क महामुनी भरद्वाज मुनींना ही कथा सांगतायत, तो ज्ञान घाट आहे. एका घाटावरती काकभुषुंडी महाराज गरुडाला ही कथा सांगतायत, तो भक्तीचा घाट आहे. आणि एका घाटावरती तुलसीदासजी तुम्हाला आम्हाला ही कथा सांगतायत, तो प्रेमाचा घाट आहे. प्रेम, प्रेम म्हणजे काय लक्षात घ्या. प्रेमाचा अर्थ काय? प्रेमाचा एकच अर्थ आहे, एकच. आपण समजतो ते प्रेम नाही. प्रेमाला एकच अर्थ आहे. प्रेम म्हणजे टोटल सरेंडर, संपूर्ण शरणागती म्हणजे प्रेम. जिथे माझा मी शिल्लक राहत नाही ते प्रेम. प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल? गोपिका आणि रामचरित्रामध्ये भरत, हनुमान. तुलसीदासजी म्हणतात रामाचं पराक्रम सगळ्याकरता मी रामचरित मानस लिहिलेलं नाही. रामाचा पराक्रम सगळ्यांनाच माहिती आहे. रामाची तुलना कोणाशी होऊच शकत नाही, त्यामुळे काही प्रश्न नाही. मी मानस लिहिलंय ते भरतासाठी लिहिलंय. हे बघा, जेव्हा जेव्हा भगवंत अवतार घेतो तेव्हा संत हजर असतात. आधी संत येतात आणि मग भगवंत येतो, है ना. तसं रामायणातले जर कोणी संत असतील तर भरत आहेत. भरत आहे. बिलीफ सिस्टीम आपल्या ज्या असतात ना, कुठल्याही प्रकारचे बिलीफ सिस्टीम, त्या आपल्या तुटल्या पाहिजेत, तरच आपला मार्ग मोकळा होईल. हे अमुक एक असंच आहे असं नाही. सूर्य पूर्वेलाच उगवतो का? सध्या तरी हो, पण असंच असेल असं नाही. भगवंत पश्चिमेकडून पण उगवतील, भगवंताचा भरोसा नाही. पण कुठल्या बिलीफ सिस्टीम तुम्ही ठेवू नका. एकच सत्य. काय सत्य? भगवंताला कुठल्याही प्रक्रियेने चिकटणं हेच महत्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, ही भक्ती. एवढंच आहे. त्याच्या आड कोणी येत असेल तर त्याचा त्याग करावा असं शास्त्र सांगतं. कोणी केला असा त्याग? भक्तीसाठी, भगवंतासाठी आईचा त्याग केला कोणी? भरत. वडिलांचा त्याग केला कोणी? प्रल्हाद. गुरुचा त्याग केला कोणी? बळीराजा. बंधूचा, भावाचा त्याग केला कोणी? विभीषण. बघा, संसारात काय म्हणतो आपण? आई पाहिजे, बाप पाहिजे, आई पाहिजे, वडील पाहिजे, गुरु पाहिजे, बंधू पाहिजे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, है ना. त्वमेव सर्व मम देव. देवाला चिकटणं हीच फक्त भक्ती आहे. आता प्रभू श्री रामचंद्राने आदर्श काय दाखवला? मातृ पितृ देवो भव. आई वडील देव आहेत, त्याच्यासाठी त्यांनी. आणि आई वडिलांच्या विरोधात कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. राम कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. भरताने काय केलं? तरी भरत सर्वश्रेष्ठ संत ठरले, रामाने सर्टिफाय केलंय. लक्षात येतं तुमच्या काय म्हणतो?
महत्वाचं कोण आहे? राम, परमेश्वर महत्वाचा आहे. प्रसंगी पती, सासू सासरे यांचा सुद्धा त्याग केलेला आहे गोपिकांनी. पत्नीचा त्याग सुद्धा केलेला आहे शिवशंकरांनी. कोणासाठी? रामासाठी. कुठली नाती महत्वाची नाहीये, महत्वाचा राम आहे. आणि हे भगवंताने दाखवलं की मी जरी मर्यादा पुरुषोत्तम असलो, मी सगळ्यामध्ये असलो, तरी मला कुठच्याही प्रकारचा मोह बांधू शकत नाही. एका झटक्यात सगळं सोडून माझा राम वनवासात निघून गेला. ज्याला जाता येईल ना तो रामाचा अनुयायी येईल, बाकीच्याने बोलू नये. नाही का? आमच्या घरात राम जन्माला यायला पाहिजे, आधी दशरथ आणि कौशल्या व्हा, मग रामाची अपेक्षा करा. कसे होते दशरथ आणि कौशल्या माता? 1 वर्षभर तपश्चर्या, आणि अगोदर दशरथ आणि कौशल्याने जवळजवळ 60,000 वर्षाची तपश्चर्या केली होती. 60,000 वर्षाची तपश्चर्या. त्यानंतर राम. आम्ही मुलाला म्हणतो, तो मोबाईल खेळू नको रे, अभ्यास कर. स्वतः खेळतोय, तो बघतो तो त्याग. तो म्हणतो हो मी अभ्यास करतो, आणि रात्री त्याच्या पुस्तकावर उजेड येत असतो बाहेर त्याच्या ज्ञानाचा. मोबाईल ठेवलेला असतो तिथं. रे काय ऐकत नाहीत आपली मुलं. आपण नुसते तक्रार, आमचे मुलं आमचं ऐकत नाही. का नाही ऐकत? विचार करा, सखोल विचार करा. तुमची उत्तरं तुम्हाला सापडतील, मी सांगणार नाही. मुलांना असा नियम आहे की आई वडिलांना रोज नमस्कार केल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये. रोज नमस्कार केलाच पाहिजे आई वडिलांना, नक्कीच केला पाहिजे, प्रश्नच नाही. तुमच्या विचारात ज्ञानी आहेत, तुम्हाला जन्म देणारे निमित्त आहेत, त्यामुळे ते तुमच्याकरता देवच आहेत, प्रश्नच येत नाही. तुम्ही नमस्कार केलाच पाहिजे त्यांना. ते रूल तुम्हाला पण लागू आहेत आई वडिलांना. तुम्ही तुमच्या आई वडिलांना पण नमस्कार केला पाहिजे, बरोबर की नाही? तुम्ही पण तुमच्या आई वडिलांना नमस्कार केला असतील तर ठीक आहे, नसतील तर देवाला रोज नमस्कार केला पाहिजे. मुलाला दिसलं पाहिजे, तुम्ही रोज रामरक्षा म्हटली पाहिजे, रोज हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. मुलांना दिसलं पाहिजे. त्यांना दिसलं की ते बरोबर बसतात. त्यांना सांगावं लागत नाही, ते अनुकरण आहे. अनुकरण आहे. रोज सत्संगाला मुलांना तुम्ही घेऊन आले की ते आपोआप होणार आहे. ते महाराजांकडे एक मनुष्य आला होता. तो म्हटला की महाराज, माझ्या कुटुंबाने देखील नाम घ्यावं असं मला वाटतं. महाराज म्हणाले, तुम्हीच एवढं नाम घ्या की तुमच्याकडे बघून त्यांना नाम घ्यावं असं वाटेल. आणि त्यांनी तेच केलं. एवढं नाम घेतलं की त्यांच्या कुटुंबाला, म्हणजे पत्नीला सुद्धा नाम घ्यावं असं वाटलं, आणि त्यांनी नाम घेतलं. सुधारण्याच्या दुसऱ्याला पहिले तर दुसरं सुधारायला जाऊच नाही. आणि जर वाटत असेल की समोरच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, तर आधी बदल आपल्यात करा. नीती म्हणजे काय? महाराजांनी सांगितलंय, जे दुसऱ्यांनी वागावं आपल्याशी असं आपल्याला वाटतं, ते आधी आपण दुसऱ्याशी वागलं पाहिजे. ती नीती. सिंपल. वाटतं ना लोकांनी मान द्यावा, आधी तुम्ही वागा आणि समोरच्याला मान द्या, मग तुम्हाला मान मिळेल. जे देतो तेच मिळतं. नियम आहे, जे आपण समोरच्याला देतो तेच आपल्याला प्राप्त होतं. म्हणून 4 घाट. प्रेमाचा घाट. प्रेम म्हणजे समर्पण, सरळ सरळ समर्पण. कुठलीही इच्छा ठेवायची नाही, स्वतःबद्दल विचार करायचा नाही. खरंच तुम्हाला जर परमार्थ पटकन करून घ्यायचा असेल ना, शॉर्टकट आहे हा, खूप मोठा शॉर्टकट आहे. स्वतःचा विचार आला की तो काढून फेकून द्या. स्वतःचा विचारच करायचा नाही. फक्त विचार आला की लगेच भगवंताचा विचार, लगेच भगवंताचा विचार, लगेच भगवंताचा विचार, लगेच नामस्मरणाला सुरुवात. महाराज महाराज महाराज. स्वतःचा विचार आला, महाराज महाराज. थोड्या दिवसात साधेल, बराबर प्रगती होईल. आपली प्रगती का होत नाही? आपण भगवंताचं चिंतन करतो, पण आपल्या तक्रारी आहेत स्वतःबद्दलच्या. मला असं होत नाही, मला तसं होत नाही, माझा अमक, माझं तमक, इथे माझंच जास्त आहे. आणि ते गुरुजी इथे आले होते प्रवचनाला, तेव्हा त्या गुरुजींजवळ एक बाई उभी राहिली आणि तिने काय म्हटलं, गुरुजी माझा 13 कोटी जप झालेला आहे, तरी सुद्धा मला अजून रामाचं दर्शन नाही. तेव्हा गुरुजी काय म्हणले, 13 कोटी जाऊ देत, मग 13 कोटी होईल. लक्षात आहे ना, मी 13 कोटी जप केलाय. मीच तर काढण्यासाठी सगळी धावपळ आहे. लक्षातच नाही राहिलं पाहिजे. भाव समाधी लागली पाहिजे. ते गीता प्रेस गोरखपूरने एक मनुष्य एका साधूला जेवायला ठेवला होता. त्या साधूला देहभार नसायचं. तो फक्त असा आ करून वरती बघत बसलेला असायचा एका टोकाकडे. तो माणूस त्याच्या तोंडात घास घालायचा आणि म्हणायचा, बाबा चबाव 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 चबाव, असं 10-15 वेळा म्हटलं की तो चावायचा. मग परत म्हणायचा, बाबा मुखोलो 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 मुखोलो.
मग तो आ करायचा, मग परत घास टाकायचा, बाबा चबाव 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 चबाव, मग तुझा आवाज. लक्ष कुठे होतं? भगवंताकडे. स्वतःचं भान नाही. साधू. मानस हे सांगतंय. इतकं सुंदर प्रक्रियेने मानसची मांडणी आहे ना महाराज. प्रपंचातून परमार्थाकडे कसं जायचं हे आदर्श आहे रामचरितमानस, रामायण. सुरुवातीला प्रपंचच आहे. अयोध्याकांड सुरुवातीला प्रपंचच आहे सगळा. हळूहळू हळूहळू प्रपंचातून निवृत्ती आणि अरण्याकडे वाटचाल. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड. वनवास म्हणजे आता निवृत्ती आहे प्रपंचाची आणि परमार्थाची सुरुवात आहे. रामाने दाखवून दिलंय 14 वर्ष वनवास. अरण्यकांडानंतर किष्किंधाकांड म्हणजे निःसंग कसं राहता येईल, कुठलाही उपाधी न ठेवता कसं राहता येईल, किष्किंधाकांड. समर्पण भक्तीने कसं राहता येतं, सुंदरकांड. हे समर्पण केलं की राम कसा सांभाळतो, सुंदरकांड. मग समर्पित झाल्यानंतर जो काही आपल्या मनामध्ये अशुद्धी साठलेली आहे, जो गाळ बाहेर येतो विकारांचा, ते लंकाकांड. मग राम त्यांचा वध करतात आणि तुमचं चित्त पूर्ण शुद्ध करून तुम्हाला परत राज्य सिंहासनावर बसवतात. संपूर्ण परमार्थ आहे. उत्तरकांड. लक्षात येते का बघा. जर का नीट रामचरित मानसचा क्रम लक्षात घेतला तर प्रपंचाकडून परमार्थाकडे हळू हळू हळू. आणि त्याच्यासाठी या कथा आहेत. बघितलं, आधी प्रपंचाचं मागणं मागितलंय. मुलगा व्हायला पाहिजे, संतान व्हायला पाहिजे, 60,000 वर्ष तपश्चर्या, संतान पाहिजे, संतान पाहिजे, संतान पाहिजे. संतान मिळालं, प्रपंच सुंदर सुरू झाला. त्याच बाळाला ज्याने तप केलं होतं पुत्र मागण्याकरता त्यांनीच वनवासात पाठवलं. कुठे स्थिर आहे? कल्पना करा. ज्याने तपश्चर्या करून पोरगं मागितलं त्याच पोराला त्याच आई बापाने हाकलं. म्हणजे ज्यांनी एवढी वर्ष तपश्चर्या करून पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्या केली, त्याच आई वडिलांनी आपल्या लाडक्या मुलाला वनवासात पाठवलं. हेच का ते आई वडील? प्रपंच कुठे स्थिर आहे मला दाखवा. महाराज म्हणतात ना, प्रपंच मुळीच नासका. ते हे आहे. कोण स्थिर आहे? ते कुठे स्थिर आहे? कोणालाच पटत नव्हतं. एवढी लाड करणारी कैकेयी, राजा दशरथ. आणि असं कारण सगळे देतात. मंथरा कारण आहे, अमक कारण असेल. कारण दिसताना काय दिसतं? क्रम दाखवायचंय काय? जो या रामायणाचा लेखक आहे ना, त्यांना काय दाखवायचंय? प्रपंचातून निवृत्ती कशी, आणि ती पण आनंदात व्हायला पाहिजे, दुःखाने नाही. माझा राम दुःखीत झालेला नाही, सहज. मम दर्शन फल परम अनुपा, जीव पावही निज सहज स्वरूपा. माझ्या दर्शनाचं फळ अतिशय अनुपम आहे. माझं दर्शन झालं की जीव स्वतःच्या सहज स्वरूपाला पावतो. सहज सहज आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक लहान बालक होता. लहान बालक बघा, हे तयारच असतात हो मंडळी. ही मंडळी तयारच असतात. त्यांनी रामलीला बघितली. 7-8 वर्षाचा असेल ते पोरग. रामलीला बघितली आणि घर सोडून निघाला. कुठला प्रसंग बघितला? अरण्यकांड. राम माझे वनवासात गेले. तो म्हटला, माझा राम वनवासात गेले ना, आता मला पण घरात राहायचं नाही. सगळं सोडून पायात चपला बिपला फेकून दिल्या, आहे त्या कपड्यांनीशी निघाले आणि गंगा तीरावर येऊन बसले. तिथे एक साधू आले. म्हटले, काय झालं बाळा, तुला काय पाहिजे? मला संन्यास पाहिजे. माझा राम वनवासात निघालाय, मी कशाला राहू असं चांगल्या परिस्थितीमध्ये. आत्ताची घटना आहे की 20-25 वर्षापूर्वीची. मी कशाला राहू अशा परिस्थितीमध्ये? मला पण संन्यास घ्यायचा. ठीक आहे म्हटलं, मी तुला संन्यास देतो, उद्याच्या उद्या संन्यास देतो. आनंद झाला त्या साधूला आणि पूर्ण संन्यास दीक्षा झाली. काशीला गंगा नदीमध्ये पूर्ण वस्त्र काढून आतमध्ये आंघोळ करायला लावली आणि नंतर बाहेर येताना एक लंगोटी द्यायची पद्धत असते की ही एक लंगोटी आता तू घे. ते काय म्हणले, हे तरी मला कशाला हवंय? सगळं सोडलंय, संन्यास आणि लंगोटी पण बनवलं. याला म्हणायचं संन्यास. ते तिथेच किनाऱ्यावर बसून राहिले आयुष्यभर. अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणायचे त्याला. दिवसभर जप श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम.
गंगेचा प्रवाह वर आला की ते वरती 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 सरकायचे वाळूवर, आणि जसा गंगेचा प्रवाह खाली जायचा तसे परत खाली यायचे वाळूमध्ये, आणि त्याच वाळूमध्ये बसलेले असत आणि सर्व सिद्धी प्राप्त होते. मोठे मोठे राजे लोक येऊन त्यांना दर्शन घेत जायचे. एक राम नाम, सर्व संग परित्याग. आपल्याला सिद्धी का प्राप्त होते? आज सिद्धी प्राप्त होतील, आत्ता आत्ता सिद्धी प्राप्त होतील, आत्ता आत्ता ह्या क्षणाला. मी तुम्हाला वचन देतो, ह्या क्षणाला करा सर्व संग परित्याग. शरीराने नाही, मनाने. मनाने सगळं सोडा. एका सेकंदात सगळं झटका. हे मी फक्त रामाचं आहे, हे जमलं ना, आत्ता तुम्हाला भगवंताची प्राप्ती आहे. मोठ्या मोठ्यानं जमत नाही महाराज. फक्त खटवांग राजाला जमलं. एका क्षणात त्यांनी सगळं सोडलं. मी कोणाचा नाही, मी फक्त रामाचा आहे. ताबडतोब भगवंताची प्राप्ती. परीक्षित राजाला 7 दिवसात जमलं, म्हणून महाभागवत झाले. काहींना 1 जन्मात, काहींना 2 जन्मात, काहींना 10 जन्मात. सोपं नाही. कीप प्रॅक्टिसिंग. याची प्रॅक्टिस करा भरपूर. इतकं सोपं नाही. एकच करायचं आहे, मी कोणाचा नाही, मी रामाचा आहे. बस हे लक्षात ठेवलं की काम झालं. निसर्गदत्त महाराज म्हणून मुंबईमध्ये येऊन गेले. त्यांचे गुरु रमण महर्षी, आणि ते ब्रह्ममूर्ती होते निसर्गदत्त महाराज. त्यांना विचारलं, तुम्ही सिद्ध कसे झालात? काही नाही म्हटले, माझ्या गुरुनी मला सांगितलं की तू सिद्ध आहेस, तू ब्रह्म आहेस. मी ते फक्त लक्षात ठेवलं आणि मी सिद्ध झालो. सोपं आहे का? आमचा गुरु आम्हाला कधीपासून सांगतो, अरे तूच राम आहेस, तूच राम आहेस. आम्ही रावण झालो, त्याला काय करणार? राम आहे लक्षातच राहत नाही आमच्या. चिंतन काय सांगायचंय मला? चिंतन. जसं आपलं चिंतन आहे त्याप्रमाणे घडणार. म्हणून 4 घाट. प्रेमघाट. प्रेमघाट म्हणजे समर्पण. सर्व सर्व भावाने समर्पण. ते समर्पण म्हणजे करते भाव नाही, यायलाच नाही पाहिजे डोक्यात. माझं कसं होणार या विषयावर फुलीच मारायचे. तो करणार कसं, तो त्याचा प्रश्न. तो त्याचा, आपला प्रश्न नाही. पण आपलं सरेंडर होत नाही, म्हणून हे शिकवलं. बघा कसा बरोबर प्रपंचातून निवृत्ती, अरण्यकांड, नंतर पुढे जात जात समर्पण भाव, सुंदरकांड, लंकाकांड. निवृत्ती आहे प्रपंचातून. ऐन तारुण्यात राम निघालेले. किती वर्षाचे होते माहिती का? जेव्हा परत आले ना तेव्हा 30 वर्षाचे होते राम. जा 14 वर्ष मागे, 16-17 वर्षाचे होते वनवासाला निघाले. तिशीत तर परत आले होते. आमची मुलं तिशीत काय करतात? तिशीत परत. जसं कमळ पाण्यात राहतं ना, कमळ पाण्यात आहे पण कमळात पाणी नाही आहे, तसे राम राहिले सहज. राज्यामध्ये ठेवलं आनंद आहे, वनवासात आनंद, कुठे अडकले नाही. राम परमार्थ सांगतायत, प्रपंचात राहा ना तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. मस्त प्रपंच, अगदी श्रीमंतीचा प्रपंच असू दे. सोन्याचा चमचा रामाच्या मुखामध्ये होता माझ्या. राजे, दास, दासी सगळं भरलेलं. चांगली पत्नी, 4 भावंड, राज ऐश्वर्य संबंध. याच्यावर राजा दशरथाचं राज्य होतं, इक्ष्वाकू वंशीय राज्य. संपूर्ण पृथ्वीवर रामाचा राज्य. काय कमी होती? सगळ्यामध्ये राहिले. पण आता तू वनवासात जा म्हटल्यावर 2 तासात सगळ्या सोडून वल्कल घालून निघाले. हे ज्याला जमलं तो राम. हा परमार्थ आहे. कळलं? परमार्थ म्हणजे असं नाहीये की सगळं सोडून तुम्ही अगदी दरिद्रीसारखं राहिलं पाहिजे, असं अजिबात नाही. राहा श्रीमंतीत राहा, सगळे सुख उपभोग घ्या, पण ज्या क्षणाला सोडायची वेळ आली सहज सुटलं पाहिजे. मग मागच्याची आठवण होता कामा नाही. महाराज म्हणाले, पैसे असतील तर रोज श्रीखंडपुरी खा, पण जर का भाकरी खायची वेळ आली तर कालच्या श्रीखंडाची आठवण होऊ नये. बस हा परमार्थ आहे. झटकता आलं पाहिजे. ते ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर होई, मला फार आवडतं ती. भगवान अर्जुन सारखे हे प्रश्न विचारतात, कसं करू, नातेवाईक आहेत, अमकं आहे तमकं आहे, मी कसं मारू, काय करू? मोह. भगवान काय सांगतात अर्जुन? झड झडोनी वहिला निघ. वहिला निघ म्हणजे वेगळा हो, वेगळा हो. झड झडोनी म्हणजे अंगावरची धूळ जशी आपण कपड्यावरची झटकतो ना, झड झडोनी वहिला निघ. ये भक्तीची या वाटेला, तरी पावसी अव्यंग निजधाम माझे. काय? भक्तीच्या वाटेला लाग म्हणजे माझं निजधाम तुला मिळेल. अहो पण म्हणले काय भक्ती कशी करायची?
बघा, सगळी उत्तर आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, एका फटक्यात दिले, एका वाक्यात भरपूर सांगितलंय. कशी भक्ती करायची? तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र ते नमस्कारी मज एकाते. जे जे भेटे भूत ते मानी, जे भगवंता भक्ती योग निश्चित जा मला. आहे की नाही? तू मन हे मीची करी, मन तू मीच करून टाक, म्हणजे 24 तास फक्त माझा विचार कर. हे टोटल सरेंडर केल्यावरच होतो. तू मन हे मीची करी. मग मीच करण्यासाठी प्रक्रिया काय? माझी या भजनी प्रेम धरी. भजन म्हणजे टाळ घेऊन भजन म्हणणं नव्हे. भजन म्हणजे भज मन, 24 तास मनामध्ये राम राहणे म्हणजे भजन. माझी या भजनी प्रेम धरी. आणि सर्वत्र ते कसं करायचं भजन? 24 तास स्मरण पाहिजे असलं, सर्वत्र ते नमस्कारी मज ऐकते. हा पण राम, हा पण राम, हा पण राम, हा पण राम. असं जर तुम्ही करत राहिला तर 24 तास भजन होईल. सगळी प्रक्रिया क्लिअर कट सांगितलेली आहे. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र ते नमस्कारी मज ऐकाते. आहे ना? अशी भक्ती करायला पाहिजे तर होईल. म्हणून एका फटक्यात मोकळं व्हायला पाहिजे, एका फटक्यात. आता वनवासात आले बघा, फार नीट लक्ष द्या, सूक्ष्म विषय आहे अतिशय. कंटाळलात तर सांगा, मग मी डायरेक्ट रामायणातल्या प्रसंगावर येईन. येऊ का? ऐकायचं आहे? ऐका. वनवासात निघाले, राज्य सुटलं. राज्य सुटलं, श्री बरोबर आहे, लक्ष्मी बरोबर आहे. म्हणजे आपण प्रवासाला निघालो, घर सुटलंय, पण पाकिटामध्ये 10-15 हजार रुपये पडलेले आहेत. फारची भीती वाटेल का? नाही वाटणार. ठीक आहे, आहेत पैसे आपल्याकडे, जाऊ 8-10 दिवस, जाऊ घरी परत. 10-15 हजार रुपये पडलेले आहेत. ATM कार्ड आहे, कुठूनही पैसे काढता येतात. श्री आहे बरोबर. त्यामुळे राम दाखवतोय बरं आहे, वनवासात बाहेर पडतो, श्री आहे माझ्या बरोबर. श्री पण सुटली वनवासात. सर्व ऐश्वर्य संपन्न गेलं, पाकिट चोरीला गेलं, तुझं ATM कार्ड गेलं. आता परमार्थ रामाला थोडस दुःख प्रापंचिक लोकांसारखं रामाने दाखवलं, पण राम हसत मोठा. ते काय म्हणतात, मी कशात अडकलोच नाही तर. ही परीक्षा आहे रामाची, रामानेच घेतलेली लोकांसाठी. ऐश्वर्य गेलं, काही नाही राहिलं हातामध्ये. बरं, मदतीला माणसं नाही, वानरांना पाठव, घे प्राण्यांची मदत. बघा, प्राण्यांची मदत घे. शस्त्र घेऊन फक्त एकटे होते, प्राण्यांची मदत घेतली. प्राणी घेऊन राक्षसांशी लढले. बरोबर. हा लंकेश, याच्याकडे सगळी शस्त्रास्त्र विद्या, गुप्त अस्त्र, सगळे मंत्र, तंत्रज्ञान म्हणजे त्यावेळेची टेक्नॉलॉजी, ती सगळी होती त्याच्याकडे. आणि रामाच्या हातात काय होतं? माझ्या एक धनुष्य आणि बरोबर वानरांच्या हातात काय? दगड, भाले, डोंगर उचलून फेकायचे, झाडाने आपटून लढायचे. अशांना घेऊन राम गेले. राम काय म्हणताय? तुमचं मन स्वच्छ असेल तर तुमची ही छोटी छोटी गोष्टी सुद्धा शस्त्र होतात. आणि किती मोठा असू दे समोरचा, तुमची नीती पुढे तोही करू शकतो. परमार्थ. हे शत्रू कोण आहेत? राक्षस कोण आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. तुम्ही कमवलेली सगळी तपश्चर्या हरण करण्याकरता येतात. येऊ देत ना, त्याच्यातही अडकू नका तपश्चर्येमध्ये सुद्धा. ठीक आहे, केली तपश्चर्या, द्यायची जाऊ दे, त्याची इच्छा. राम शेवटपर्यंत त्याची इच्छा, परमेश्वरी इच्छा, याच्यावरच राहिली. आणि शेवटी कर्तव्य म्हणून रावणाशी युद्ध केलं. रावणासारखा राक्षस मारला. आता राक्षस मारल्यानंतर लंका आपली झाली की नाही, त्याच्यावरही अधिकार गाजवला नाही. विभीषणाला ठेवून दिला, त्याच्यातही अडकले नाही. परमार्थ कळतोय का बघा? अडकले. वास्तविक किष्किंधा नगरी पण जिंकली होती, लंका नगरी पण जिंकली होती. एकावरही रामाने अधिकार दाखवला नाही. किष्किंधा देऊन टाकली सुग्रीवाला, लंका देऊन टाकली विभीषणाला. तुमचं तुम्ही घ्या, मला काय करायचंय? स्वतःचंही राज्य नाही, जिंकलेलंही राज्य नाही, आणि जो द्यायला आला होता निषाद राजगुहक की माझं राज्य घ्या, तेही घेतलं नाही.
तुम्हाला आता स्वतःहून तुम्ही समजा प्रवासाला निघाला, तुमची पाकिटं सगळी चोरीला गेली, लोकांनी जर तुम्हाला पैसे देऊ गेले, ठेवू ना आपण जवळ, का त्यांची त्यांना परत करून टाकू, जाऊ दे आम्हाला नको. हे धाडस आहे. ईश्वरी भरोसा, फक्त ईश्वरी भरोसा. कोणाचा भरोसा होता आम्हाला? शिवाचा भरोसा. वागून दाखवलंय, भक्ती ही भक्ती आहे. माझा शिव आहे ना, त्यांनी स्वतःकडे काही ठेवलं नाही, मी कशाला ठेवू. राम कुठे अडलं? रामाचं कुठे अडलं? शिवाचा भरोसा ठेवल्यामुळे शिव स्वतः सेवेला आले, हनुमान म्हणून. आणि त्याच रावणाची लंका जाळली, ज्याने माझ्या भक्ताला त्रास दिला ना, तुझी लंकाच जाळतो, थांब. म्हणलं बघा काय गरज आहे पैशाची, सगळं होतं. असं नाही म्हणत सगळं टाकून द्या, अडकू नका. लाखो करोडोनी कमवा, काही प्रश्न नाही, मेहनतीचं फळ आहे, कमवा, जरूर कमवा. अडकू नका, कशात अडकू नका. की हे नाही तर माझं बिघडेल असं नाही वाटतं कामा. रामाने आयुष्यात कुठेही हे दाखवलेलं नाही, कुठेच माझं अडत. रामाचं काय होतं मनामध्ये? माझा शिव माझ्या बरोबर आहे ना, बस. कुठेही अडलं नाही रामाचं. भेटत गेली माणसं. कबंध नावाचा राक्षस त्याने पाठवलं शबरी मातेकडे, शबरी मातेने पाठवलं सुग्रीवाकडे, सुग्रीवानी हनुमंताची भेट करून दिली, हनुमंताकडून ते सुग्रीवाकडून ते सरळ लंकेमध्ये गेले. ह्या सगळ्या घटना झाल्या. राम काय म्हणाले? मी नुसता उभा राहिलो, सगळ्या घटना घडल्या. बघा, राम करता, राम म्हणत होते शिव करता. समुद्र स्वतःहून वाट द्यायला आला. सगळ्या घटना घडतात हो, तुम्ही काय करताय? आणि असा जो निसंग राहतो ना, तो खरा करता, कारण त्याची आत्मशक्ती काम करते, म्हणून राम करता. अडकलेले नाही कसं. बरं, सेतू दुसऱ्यांनी बांधला. 2 इंजिनियर्स होते त्यांच्याकडे, नर आणि नील, विश्वकर्माची मुलं ही. व्यवस्थित वास्तुकला होती त्यांच्याकडे, छान बांधलं त्यांनी. बरं, बुडायला लागले म्हणून राम नाम घेऊन ते टाकलं, ते बांधलं गेलं. तिकडे उतरल्या बरोबर सगळं सापडलं, कुठे काय ठेवलंय सगळं. बाकीच्यांनी माहिती गोळा करून आली. रामाने युद्ध करायचं, सगळ्यांनी युद्ध केलं, सगळे झालं सगळं. संजीवनी लागली. शिवा एक एक प्रभू भरोसा. राम काय म्हणले? शिवाचा भरोसा आहे, माझ्या लक्ष्मणाला काही होणार नाही. त्या शिवाने वैद्याला पकडून आणला, सुषेण वैद्य, त्याला पकडून आणला, संजीवनी घेऊन आले. कोण? शिव आले की नाही? तुम्हाला जेव्हा त्याचा भरोसा आहे ना, मला तो तुमच्यासाठी सगळी धावपळ करतो. त्याने तो रस बीस पाजला लक्ष्मणाला, लक्ष्मण जागे झाले, राम खुश. काय हे एक एक गोष्ट काय दाखवते? टोटल सरेंडर, पूर्ण शरणागती आणि एका प्रभूचा भरोसा. बघा, राम परमार्थ शिकवतोय. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा रावण मारला गेला, विभीषण स्वतःचं राज्य द्यायला आला, त्याला तिथे ठेवला आणि विमानातून परत. आता वनवासातून कसं जाणार? विभीषण काय म्हणले? मी विमान देतो. रामाने विमान मागितलं नाही. मी विमान देतो, तुम्ही या विमानात बसून, मी पण तुमच्यावर आयत दिलं, ठीक आहे. तशी प्रभूची इच्छा. सगळी सोय झाली की नाही बघा. त्या केवटाला सुद्धा पलीकडे जायचं होतं, पैसे नाहीत म्हणले माझ्याकडे, मी कुठून वेळ काय देऊ तुला? तर काय म्हणले? प्रभू तुम्ही काही द्यायची गरज नाही, तुमचे पाय देतो, फक्त नावेत बसा. गेले ना पार. लॉजिकने बघा, कथेकडे श्रद्धेने बघा. सगळ्या घटनेमध्ये तुम्हाला राम करता दिसेल, म्हणजे रामाच्या भूमिकेतून प्रभू करता दिसेल तुम्हाला. कुठेही राम काही नाही, उद्विग्न झालेले नाही. इथे आणलं परत. भरत पण राज्यावर बसला, तुम्हीच बसा म्हणला, ठीक आहे बसतो. जा म्हणले जातो, बैस राज्यावर म्हणले बसतो. आहे का तक्रार कुठे? आहे का? आशालाच सगळं मिळतं. जो म्हणतो ना मला काहीच नको, त्याच्यात मागे सगळं लागतं. जो म्हणतो ना हे पण पाहिजे ते पण, काहीच मिळत नाही. रावण हेच म्हणतो, हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण. गेला सत्यानाश. आणि राम काय म्हणले? मला काहीच नको. तर यांना सगळं मिळालं. दोघं एकाचेच भक्त होते, शिवाचेच भक्त होते. मग शिवाने भेद केला का? नाही. ज्याला काहीच नको त्याला सगळं मिळतं, आणि ज्याला हवंय त्याला काहीच मिळत नाही. सोडा इच्छा. राम हेच सांगतो, इच्छा सोडा. लक्ष्मणाने रामाला विचारलेलं आहे, फार महत्वाचं आहे, की गुरु वसिष्ठ असं सांगतात रामा, की तुम्ही विष्णूचे अवतार आहात, मी शेषाचा अवतार आहे आणि सीतामाता लक्ष्मीचा अवतार आहे. हे खरं आहे का?
राम काय सांगतात? खरं आहे, आपण सगळेच देवाचे अंश आहोत. आपल्याला उद्देश नाही, आपण सगळेच देवाचे अंश आहोत. आपण देव आहोत की नाही हे महत्वाचं नाही. प्रसंग आलेला असताना आपण आपल्या कर्तव्याचा मार्ग न सोडणे हे श्रेष्ठ आहे. जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सीता माता लक्ष्मी असेल तर तिने स्वतःचा त्याग करून घेतला आणि ती वनवासात जाऊन राहिली, उर्वरित आयुष्य तिने भोगलं. स्वतःचं प्रारब्ध ती नष्ट करायला किती वेळ लागला असता? तिला 1 मिनिटात नष्ट केलं असतं, पण ते केलं नाही तिने. भोगलं, भोगून संपवलंय. हे जास्त महत्वाचं आहे. देवा माझा आजार बरं कर, नाही, काय राहिला असेल ते पण दे, पण ताकद दे, तू थांब माझ्या बरोबर, मला प्रॉब्लेम नाही. भोगून संपवा महाराज, नाही तर ते पुढल्या जन्मी परत येणार. परीक्षित राजाला विचारलं, जो 7 दिवसात मृत्यू, बरं झाला म्हणले, माझ्या पापाचं मला ताबडतोब फळ मिळालं, नाही तर पुढल्या जन्मी कॅरी फॉरवर्ड नको आपल्याला. अशाला पाहिजे परत परत. शास्त्र बघा काय रामचरित्र, काय सुंदर त्या तुलसीदासांनी मार्ग दाखवलाय. प्रपंचातून इझिली निवृत्ती आहे परमार्थाकडे. सहज सहज प्रवृत्ती, परमार्थ कसा करायचा. आणि एवढं असताना सुद्धा एवढं भरलेलं राज्य सोडून राम निघाले. आता वेळ झाली माझी जायची, मी निघालो. कितीही चिकटले नाही. 11,000 वर्ष राज्य केलंय. किती? 11,000 तरी चिकटले नाही. काळ आल्यावर काय म्हणले, मी येतो, आणि निघाले. सगळ्या अयोध्या म्हणले आम्ही पण प्रभू बरोबर येतो, या म्हणले. जो म्हणला आम्ही येत नाही, नका येऊ. जे म्हणतात या या. इतकं सहज राहणे म्हणजे राम. याचा अभ्यास करा. अशा माणसाला परम सुख, परम आनंद, परम समाधान नेहमी राहतो. सहज. सोपं नाही आता जितकं आपण ऐकतोय. हा अभ्यास आहे. याला म्हणतात प्रॅक्टिस ऑफ प्रेझेन्स ऑफ गॉड. अभ्यास, सहज अभ्यास. याच अभ्यासाचा एक भाग म्हणजे आपण त्या मानस सरोवराच्या 4 घाटांवरती आहोत, जिथे तुलसीदास आपल्याला कथा सांगतायत. याज्ञवल्क महामुनींच्या घाटावर आपण आता जाऊ. भरद्वाज महामुनी फार मोठे संत होते आणि त्यांची शिष्य संख्या ही हजारोनी होती. हजारोनी होती. हे भरद्वाज महामुनी म्हणजे कोण? भरद्वाज महामुनी रामायण काळातील आहेत आणि त्यांचा मुलगा महाभारत काळातला आहे, द्रोणाचार्य. भरद्वाज महामुनीचा मुलगा द्रोणाचार्य हे महाभारतात होते, आणि हे कुठे आहेत? भरद्वाज महामुनी रामायणात आहेत. तसे भरद्वाज महामुनी आपल्या हजारो शिष्य संख्येने त्यांच्या आश्रमात बसले होते. आणि माघ महिन्यामध्ये सूर्य ज्या वेळेला मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला कुंभमेळा असतो. तसा तो कुंभमेळा प्रयागला त्यावेळेला जमलेला होता. प्रयागराज मोठा तीर्थ. त्या तीर्थात सगळे स्नानाला, आता पण होतं ना माघ महिन्यामध्ये कुंभ स्नान होतं, तसे सगळे साधू संत त्यावेळेला तिथे स्नानाला गेले. का जावं कुंभाला? कुंभाच्या स्नानाला जायला पाहिजे का? नुसतं जाऊन बसा तिथे, काही नाही. असे असे गुप्त साधू संत येतात की त्यांची एक नजर आपल्यावर पडली की आपण आहोत तिथून साधनेतून 1000 पावलं पुढे निघून जातो. प्रगती होते. म्हणून संतांच्या ठिकाणी जरूर जायला पाहिजे. तसं सगळे कुंभामध्ये जमले आणि ह्या तीरावर सगळे स्नान करत होते. आणि समोरच्या तीरावरती याज्ञवल्क महामुनी त्यांना स्नान करताना दिसले. ते पटकन सगळ्या शिष्यांना म्हणाले, यांना आपण आपल्या घरी बोलवलं पाहिजे आश्रमावर आणि त्यांचं स्वागत केलं पाहिजे. धावले भरद्वाज महामुनी, साष्टांग दंडवत घातलं याज्ञवल्क महामुनींना आणि म्हणले, प्रभो आपण आमच्या आश्रमावर येण्याची कृपा करावी. आपण आलात तर आम्हाला आपल्या सेवेची संधी मिळेल, कृपा करा, आमच्यावर दया करा. तेव्हा ते म्हणजे ठीक आहे, येतो. आले याज्ञवल्क महामुनी. सत्संग फार महत्वाचा आहे. सत्संग फळ आहे. तुम्ही केलेल्या तपश्चर्याचं फळ काय असेल तर सत्संग आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील सत्संग मागून घेतात. संत संग देई सदा, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. बिनु सत्संग विवेक न होई, हरी कृपा बिनु सुलभ न सोई. हरी कृपेशिवाय सत्संग मिळत नाही. आणि ज्यांना सत्संग मिळतो त्यांच्यावर निश्चित हरिकृपा आहे, निश्चितच हरिकृपा आहे.
आले याज्ञवल्क्य महामुनी, त्यांना बसवलं सिंहासनावरती, त्यांचं चरण प्रक्षालन केलं, स्वतः तीर्थ घेतलं, इतर सर्व साधू संतांना वाटलं आणि बसले आणि नमस्कार करून म्हणाले, भगवन माझ्या मनामध्ये एक शंका आहे. आता महामुनी आहेत तरी शंका, आपल्या असले तर कुठे बिघडलं. शंका नव्हती त्यांना, लोकांना मार्गदर्शन करायचं होतं म्हणून ते निमित्त झाले. म्हणून त्यांनी प्रश्न काय विचारला, भगवान माझ्या मनामध्ये एक शंका आहे. ते म्हणले विचारा ना काय शंका आहे. आणि त्यांनी काय शंका उपस्थित केली बघा. की माझ्या आश्रमात येऊन गेलेले राम आणि ज्या रामाचं वर्णन वेद करतात तो राम, हे दोन वेगळे आहेत का एकच आहेत. काय प्रश्न उपस्थित केला. माझ्या आश्रमामध्ये येऊन गेलेले दशरथ पुत्र राम आणि वेद ज्याचं नेती नेती म्हणून वर्णन करतात ते राम, हे दोन वेगळे आहेत का एकच आहेत. तेव्हा याज्ञवल्क्य महामुनी हसले, म्हणले हा प्रश्न आपल्याला पडतो शक्यच नाही आहे, कारण आपण ज्ञानी आहात. तरी सुद्धा आपल्याला हा प्रश्न पडला म्हणजे आपल्याला काहीतरी जगताचं हित करायचं असेल नक्कीच. म्हणून त्यांनी भरद्वाज महामुनींची परीक्षा बघितली. सगळ्यांना परीक्षा द्यायला लागतात, एकही जण सुटत नाही. लक्षात घ्या, परमार्थात शिरलात की परीक्षा आलीच. मोठ्या मोठ्यांची परीक्षा होते. ह्यांची परीक्षा कशी घेतली भरद्वाज महामुनींची. त्यांना माहिती होतं भरद्वाज महामुनी हे विष्णू भक्त आहेत आणि याज्ञवल्क्य महामुनी हे शिवभक्त आहेत. त्यामुळे याज्ञवल्क्य महामुनींनी पहिली परीक्षा बघितली की मी आता याला सुरुवातीला शिवकथा सांगून बघतो, याचा रस किती आहे शिवकथेमध्ये कळेल, आणि जर याला शिवकथेत रस असेल तर हा खरा रामाचा भक्त नाही का. कारण ते काय म्हणाले, जो शिवभक्त आहे त्यालाच माझी भक्ती प्राप्त होईल असं राम म्हणाले. आणि शिव काय म्हणतात, जो राम भक्त आहे त्यालाच माझी भक्ती प्राप्त होईल. म्हणून याज्ञवल्क्य महामुनींनी परीक्षा काय घेतली, सगळ्यात आधी शिवकथा. ते काय म्हणले, तुम्हाला हा जो काही प्रश्न पडलेला आहे की दाशरथी राम आणि वेद ज्याचं वर्णन करतात तो राम वेगळे आहेत का, अशी शंका म्हणाले सती मातेलाही पडली होती. तर तुम्हाला ती कथा सांगतो म्हणा, म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. डायरेक्ट उत्तर दिलेलं नाही. आपल्याला जर डायरेक्ट सांगितलं ना आपल्याला किंमत नसते. संत फार दयाळू असतात, ते आपल्याला उपकार करतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात. महाराज रोज रात्री लंगोटीची चिंधी करून कंदील घेऊन फिरत असत, कोण कुठे झोपलंय, कोण कुठे झोपलंय, कोण कुठे झोपलंय. एकदा मुसळधार पाऊस पडत होता आणि एका पडक्या भिंतीपाशी रात्री पावसामध्ये 2 जण झोपले होते. सकाळी 4ची वेळ होती. महाराजांनी दोघांनाही उठवलं, हे बघा ही भिंत जुनी झाली आहे, पाऊस जोरात चालू आहे, पण भिंत पडेल पिडेल उगाच लागेल, मंदिरात येऊन झोपा असं म्हणून महाराज निघून गेले. त्या दोघांपैकी एक उठला आणि तो काय म्हणला, चला जाऊया म्हणाले मंदिरात. तो दुसरा काढला, आता कुठे जातो म्हणाले, 4 वाजले, आता 1-1.5 तासामध्ये सूर्य उगवेल, उजेड पडेल, कशाला जायचं, झोपा इथेच, काय नाही होत. तो जो पहिला होता तो काय म्हणा, नाही महाराजांनी सांगितलंय मंदिरात झोपा, गुरु आज्ञा, काही होते मी जाणार, जा म्हणले, कुठे गाढ झोप मोडून मी येऊ, मी झोपतो. तो निघाला आणि मंदिरात झोपला. अर्ध्याच तासात पावसाचा जोर वाढला आणि भिंत पडली आणि तो जो भिंतीखाली झोपला होता मनुष्य तो चिरडून गेला. महाराज काय म्हणाले, प्रारब्ध असतं पण ज्याने गुरु आज्ञा ऐकली त्याला प्रारब्ध राहत नाही, त्याला प्रारब्ध रूपाने राहत नाही. मृत्यू दोघांचा होता, पण याने गुरु आज्ञा म्हणून ऐकलं, त्याचा मृत्यू टळला. त्याने ऐकलं नाही तो फसला प्रारब्धामध्ये. लक्षात आलं मला काय म्हणायचं, हे प्रारब्ध आहे, सगळं प्रारब्धाच्या हिशोबाने चालणारा खेळ आहे, परीक्षा आहे. म्हणून याज्ञवल्क्य महामुनींनी पहिल्यांदा सांगितलं की तुम्हाला जो प्रश्न पडला तो सती मातेला देखील पडलेला होता. काय झालं म्हणाले, चातुर्मास चालू होता आणि भगवान शिव नेहमी अखंड सत्संग ऐकायला तत्पर असतात. त्याप्रमाणे भगवान शिव सत्संगा करता निघाले. बरोबर सती माताही होत्या आणि ते कुठे गेले असतील सत्संग ऐकायला, अगस्त्य महामुनींच्या आश्रमामध्ये गेले. अगस्त्य महामुनींनी स्वागत केलं, जगतपिता आलेले, जगतमाता आलेले म्हणून खूप चांगलं स्वागत केलं आणि त्यांना आसनावर बसवलं
आणि म्हणाले आपण आपलं स्वागत आहे, म्हणले आपण येणं केलं माझ्याकडे. तर ते म्हणले आम्हाला भगवान शिव म्हणाले मला रामकथा ऐकायची आहे. म्हणजे जरूर मी सांगेन आपल्याला, आपण बसावं म्हणून बसवलं समोर आणि स्वतःशी हे बसले समोर, या आपले अगस्त्य महामुनी. शिव काय म्हणले, समोर मी बसणार नाही, वक्तावरती श्रोताखाली. हा पोथीचा मर्यादा आहे, पोथीची मर्यादा आहे, कथेची मर्यादा आहे आणि कथेनी व्यथा जाते, म्हणून मला तुम्ही तसं सांगा. स्वतः शिवाला आसन खाली दिलं, पार्वती सती मातेलाही खाली आसन दिलं, दोघं खाली बसले आणि वरच्या आसनावरती अगस्त्य महामुनी बसले. आणि अगस्ती महामुनींनी रामकथा सांगायला सुरुवात केली. 1 महिनाभर रामकथा सांगितली. आणि रामकथा चालू असताना शिव आहा 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 आनंद. ते आहा केलं की फक्त सतीमाता बघायच्या काय झालंय, कारण तिचं लक्ष नव्हतं, तिला आला होता कंटाळा. मग ती काय करायची, जमिनीमध्ये असं बोट फिरवून ते काहीतरी खड्डे, मागे गोरे गोरे लक्ष्मणचे चालले होते. रामाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि विलाप करत होते, झाडांना मिठ्या मारत होते. हाय सीते, हाय सीते, कुठे निघून गेलीस मला सोडून, माझ्यावर रागवलीस का, तुझा शोध मी कसा घेऊ, मी तुझ्याशिवाय कसा राहू, विलाप करत होते. आणि भगवान शिवानी वरून पाहिलं आणि नमस्कार केला, हे सच्चिदानंद भगवान की जय. सती मातेने पाहिलं, कोणाचा जय जयकार करताय, माझ्या आराध्य दैवत आहे भगवान विष्णू, हरी, राम. तुमचं आराध्य दैवत, तुमचं आणि आराध्य कोण आहे, तुम्ही सगळ्या देवांचे देव आहात, महादेव आहात. तुमचं आराध्य म्हणाल तर विष्णूच आहे, आणि विष्णू तर सर्व मायापती आहे. हा मनुष्य तर बायको हरवली म्हणून रडतोय, हा कसा तुमचा देव असेल. सामान्य माणसाप्रमाणे बिलकतोय, झाडांना विलाप करतो, असं कसं तुमचा देव असेल. महादेवांचे एक पटकन डोक्यात स्ट्राईक झालं, काय, कथा नीट ऐकली नाही. ऐकली असती तर असला प्रश्न पडला असता. काही बोलले नाही, काही बोलले. महादेवाच्या जागी आपल्यासारखी कोणी असते तर काय कळत नाही, कशा करता नेलं तिथे बसून, काही बोलले नाही. त्यांना कळलं प्रारब्ध आहे, हस्तक्षेप करायचा नाही, काही बोलले नाही. ते काय म्हणते, अहो तुम्ही उत्तर तर द्या. अगं तुला सांगितलं ना, माझा आराध्य दे, मला नाही पटत. गप्प बसले शिव, नाही पटत तर नाही पटत, पुढे कशाला वाढवा. ते म्हटले नाही, मला परीक्षा करायची. तेव्हा शिव म्हणाले, सती, देवाची परीक्षा नसते करायची, देवावर श्रद्धा ठेवायची असते. नाही का आपली कलियुगातली माणसं सांगतात, तुम्ही माझं काम केलं तर तुम्ही देव. अरे तुझं काम लेखा मी कशाला करू, ते तुमच्या मान्यावर तो आहे का, तो आहेच. देवाची परीक्षा नसते करायची, देवावर श्रद्धा ठेवायची असते. अति आम्ही श्रद्धा, अनुभव आल्याशिवाय श्रद्धा कशी ठेवणार. कोण विचारतं, गणित तज्ज्ञ प्रोफेसर, त्यांना सांगायचं एक्स कशाला धरता, एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट सांगा ना, येते का सांगता नाही. तिथे अध्यारूत घेताच ना काहीतरी. मग आज दिसत नाही तर माना भगवंत आहे, मानल्यावरती कळेल, कधीतरी जीवनाचं कोडं उलगडेल की नाही. मानावंच लागतं, मानल्याशिवाय होत नाही महाराज. हे बघा, जन्माला आल्यावर कोणी सांगितलं हे तुमची आई आणि हे तुमचे वडील, मानलंच आहेत ना, का प्रत्यक्ष बघितलेत, निवडून घेतलेत, नाही ना. लहानपणापासून मनावर बसवलंय, आई वडील आहे, मानलंच आहे ना. मानल्यावर कळलं, नंतर रिपोर्ट चेक केला समजतं. आता हा आपला मुलगा, आता हजारो बाळं एका वेळेला हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेले, त्या नर्सनी सांगितलं हे तुमचं आहे, मानलंच ना. का परीक्षा करायला गेलात त्यावेळेला, मानलंय ना. मग पुढे रिझल्ट कळतो. आपल्यासारखा नापास होऊ लागला, मस्ती करू लागला की समजतं आपलाच आहे. मानलंय की नाही, सगळं मान्यावरच आहे. देव मानलात तर अनुभव येईल, अनुभव घेऊन मानलं नाही जाणार, आधी मानावं लागेल. तसं ते काय म्हणले, देवाची परीक्षा करू नये, देवावर श्रद्धा ठेवा. श्रद्धावानम लभते ज्ञान आणि संशयात्मा विनश्यती. दोन गोष्टी आहेत. संशय घेतला, अश्रद्धा ठेवली तर विनाश पक्का, आणि श्रद्धा ठेवली तर ज्ञान लभते ज्ञान. श्रद्धा ठेवली तर लाभ मिळणार, ज्ञान मिळणार. आधी श्रद्धा ठेवायला लागते.
सती माता काय म्हणतात, नाही हे श्रद्धा वगैरे काही आम्हाला पटत नाही. हे सगळी लीला आहे बरं का. सती माताला असं काय करायचं, हे लोकांना दाखवते, त्यांना निमित्त केलेलं आहे की श्रद्धा न ठेवल्याचे परिणाम काय होतात. त्यामुळे श्रद्धा वगैरे माझी काय, मी परीक्षा बघणार. तेव्हा मनामध्ये आलं भगवान शिवशंकरांच्या, काय प्रारब्ध जबरदस्त आहे म्हणाले, काही करू शकत नाही. होई है वही जो राम रची राखा, को करी तरक बढावई साखा. आपण बुद्धीने विचार करून काय उपयोग आहे. जे रामाला आपल्या बाबतीत घडवायचं आहे तो घडवणारच आहे. चुप बसून ते आता भोगणंच आहे. माझं काहीतरी यातनं चांगलं करणार आहे तेवढं नक्की. ज्या अर्थी सती सांगून सुद्धा ऐकत नाहीये त्या अर्थी प्रारब्ध आहे. प्रारब्ध कसं ओळखायचं, सोपं. सांगून सुद्धा जेव्हा कोणी ऐकत नाही, हट्टी आणि आग्रही असतो, समजायचं प्रारब्ध स्वार आहे. त्यावेळेला वाद घालायला जाऊ नये, आता आपल्या डोक्यावर प्रारब्ध बसतो. शिव काय म्हणाले, ठीक आहे. दोघंही नंदीवरनं खाली उतरले. शिव म्हणले, मी काही येत नाही, मी झाडाखाली तप करत बसतो, तू जा आणि परीक्षा कर, पण जरा सांभाळून, सावधान. गुरुनी सावध केलंय. काय गुरुनी सावध केलंय, सावधान. सती माता हळूहळू पुढे चालली. कशी परीक्षा करायची, कशी परीक्षा करायची, कशी परीक्षा करायची, काय करायची परीक्षा नेमकी, भयंकर कल्पना आली. बायकोच्याच वियोगाने रडतोय ना, सीतेच्याच वियोगाने रडतोय ना, मी आता सीतेचं स्वरूप धारण करते. बघूया, देव असेल तर ओळखेल, नसेल तर मला कळून जाईल देव नाही. म्हणून मस्तपैकी सीतेचं रूप घेतलं, भरजरी वस्त्र, पैठणी विठणी घातली, हार बीर सगळे तयार आहे. राजकुमारी, राजकन्या किंवा राजपत्नी म्हणतो ना, राणी पूर्ण तयार झाली सती माता. आणि जिथे राम आणि लक्ष्मणजी उभे होते, रडत होते, विलाप करत होते, तिथे जाऊन उभे राहिले. पहिल्यांदा कोणी पाहिलं असेल लक्ष्मणाने बघित आणि डोळे मोठे केले, फक्त काही बोलले नाही, होऊ नये चू नये. त्यांना कळलं. कसं कळलं त्यांना, कारण हिनी कथा नीट ऐकली नव्हती. वनवासातली सीता कशी होती ही विसरली, तिने राजवाड्यातली सीतेचं स्वरूप घेतलं. त्यामुळे लक्ष्मणाला कळलं काहीतरी गडबड आहे. बघा, कथा नीट नाही ऐकलं तर काय परिणाम. कथा नीट का देव नाही का बसली. लक्ष्मणजी तर काही बोलले नाही. प्रभू श्री रामचंद्र विलापच करत होते, झाडांना मिठ्या मारत होते. मारता मारता स्वतः समोर सीता माता उभी दिसली. पटकन प्रभूने डोळे असे पुसले, हसले, हात जोडले आणि म्हटले, मैया एकटी झालीस, माझे शिवप्रभू कुठे आहेत. ओळखलं, घाबरली, मागे सरकली. प्रभू श्री रामचंद्रांना वाटलं मैया घाबरली, म्हणून विविध रूप दाखवायला सुरुवात केली. राम लक्ष्मण सीता, राम लक्ष्मण सीता, सगळे एकत्र आहेत, वियोग झालेला नाहीये आणि शिव आणि ब्रह्मा सेवा करतायत असं सगळं दिसायला. अजूनच घाबरली. आणि राम सती मैयाला काय म्हणले, मैया एक सांगू, असं रानावनामध्ये एकटं फिरू नये, नवऱ्याला घेऊनच जावं, नवऱ्याबरोबर, कळलं का. असं राम सांगतात सती एकटं फिरू नये, बरोबर नवरा तरी असावा, मुलगा तरी असावा, नाही तर वडील तरी असावे. एकटं फिरू नये, स्वामीला घेऊन या, नवऱ्याला घेऊन जा, एकटं फिरू नये. धावत धावत जी पळाली, घाबरली होती. उठा उठा, चला चला. काय झालं, परीक्षा करायला नाही. काय परीक्षा, तुमचं म्हणणं मानलं मी, तुम्ही म्हणतात ते बरोबर. पती कसे चुकतील, तुम्ही म्हणलात ना तुमचा आराध्य दैवत, मी नमस्कार केला, चला आत्ता उठा, चला लवकर. शिव म्हणते, चांगलं आहे, परीक्षा नसेल घेतली, बरं आहे. भोले बाबा बसले नंदीवर. नंदी निघाला, उड्डाण केलं, कैलास पर्वताकडे निघाला. आता एवढ्या वेळ बडबड 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 करणारी बाई एकदम शांत आहे, काहीच बोलत नाही रस्त्यामध्ये, एकदम शांत आहे. भगवान शंकराला जरा संशय आला की रस्त्यावर एवढी बडबड करत होती माझी पत्नी आणि आता एकदम शांत कशी झाली, काहीतरी गडबड आहे. किंवा खूप बडबड करणाऱ्या बायका एकदम शांत होतात ना, समजायला पाहिजे काहीतरी गडबड आहे, काहीतरी नाही करायला पाहिजे ते केलेलं आहे. ज्या दिवशी मातृवर्ग विचारणार नाही स्वयंपाक कसा झालाय, गप्प बसतील, त्यावेळेला समजायचं मीठ तरी कमी आहे, काहीतरी गडबड आहे, नाही का. गप्प बसल्या सती माता आणि प्रभूंना वाटलं काहीतरी गडबड. त्यांनी डोळे मिटले आणि बघितलं ध्यानात, सगळं समजलं काय केलंय ते. नंदी थांबवला,
आणि मनातून प्रतिज्ञा केली की हिने माझ्या आईचं स्वरूप धारण केलंय, त्यामुळे आता मी हिच्याशी पत्नी म्हणून कसा संबंध ठेवू, ही सुद्धा माझी आईच झाली, म्हणून पत्नी म्हणून मी आजपासून हिचा त्याग करतो. किती भयंकर असतो सत्संग जर नीट नाही ऐकला तर. घाबरू नका, मी काही घाबरवत नाही, तुम्हाला सांगतो. आणि जय जयकार झाला, भगवान शिवाच्या अंगावरती फुलं उधळली गेली की तुमचा जय जयकार असो, काय सुंदर प्रतिज्ञा तुम्ही केली. आता तिला फक्त आकाशवाणीच ऐकायला आली, हे काय बोलले ते ऐकायला नाही आलं. ते म्हटले, प्रभू तुम्ही असं काय केलं की पुष्पवृष्टी झाली तुमच्यावर. आता शिवाला वाटलं आपण रस्त्यात होतो, आपण तर या सांगितलं की काय केलं तर रडत बसेल इथेच आणि सांगता येणार नाही काही. म्हणून शिवानी परत 7 कथा सांगितल्यात. कथेचं प्रयोजन काय की नवऱ्याचं ऐकलं नाही किंवा सत्संग नीट ऐकला नाही की काय परिणाम होतो, असे 7 कथा सांगितल्या. डायरेक्ट सांगायचा नसतो. ते मित्राच्या बाबतीत म्हणलं, अरे भिंडो का 1 नंबर, त्याचं काय ऐकता, असं नाही सांगू, त्याला ना जरा बुद्धी कमी आहे. अर्थ एकच आहे, पण सांगण्याच्या पद्धती आहेत, कळलं की नाही. असं डायरेक्ट बोललं तर कठीण असतं काम. ते आम्ही एका घरात गेलो होतो, नवऱ्याने सगळी बटणं चालू ठेवली होती लाईटची वगैरे, बंद करतात जनरली, तिथे जाऊन आलो आपण की बंद करतात, त्याने चालूच ठेवली होती. बायको काय म्हणली, अहो काय सांगू तुम्हाला, एवढे हुशार आहेत ना याला, एवढेही कामं असतात म्हणाले, इतका जगाचा विचार करतात, लाईट सुद्धा बंद करायचं विसरतात. सांगायचं काय, किती वेदळेपणा हा बोलण्याची पद्धत. 7 कथा सांगितलेल्या की काय परिणाम होतो. आणि पोचले कैलासावर. आता म्हणते बसू एका जागेवर, म्हणून त्यांचा तो ठरलेला ध्यान लावण्याचं त्यांची जी जागा आहे त्या चबुतऱ्यावर जाऊन भगवान बसले शिव. आणि परत आली सती माता विचारली, काय झालं प्रभू, तुम्ही माझ्याशी बोलत का नाही. तरी शिवाला वाटलं आता सुद्धा सांगितलं तर ही रडेल, हिला माझ्या वागण्यातूनच दाखवून दिलं पाहिजे, तोंडावर बोलण्यापेक्षा वागून दाखवा, त्याला परिणाम होतो. शिवाने डोळे मिटले, 80,000 वर्षानंतर डोळे उघडले. किती? 80,000. तोपर्यंत मैया समोरच बसून होते. आणि जेव्हा 80 वर्षानंतर डोळे उघडले, राम राम राम, परत धावत आले आणि म्हणले, प्रभू मला समजलं की तुम्ही माझा त्याग केलेला आहे. हे समोरून समजलं तर चांगलं असतं, आपण सांगायला जाऊ नये. महाराज असं म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी, असू नये. आता तरी आताच्या काळात कोणालाही निंदा दिलेली आवडत नाही, त्यांच्या चुका दाखवल्यात ना शिल्लक राहिलं पाहिजे. आपण मग नंतर वाघ सिंह अंगावर असल्यावर काय चिरफाड करून टाकतात. चुका दाखव, माझ्या चुका, तुम्ही चुकला, तुमच्याच मुळे हो, माझ्या चुका दाखवायचे दिवस राहिलेले. मौन हे सगळ्यात सुंदर उत्तर आहे. आपोआप कळतं समोरच्याला, हा माझं काही चुकलं का, सांगितलं असतं तर काय झालं असतं, असं विचारलं की मग तरी पण सांगू नये. हा विचार माझं काय, तिथेच अवतार होईल लगेच, सांगू नये, तिथेही शांतच बसावं, आपोआप आपल्या चुका कळतात. नाही ह्याच्यातलं भाग नाही. प्रभू आपण माझा त्याग केला, ती गोष्ट मला समजली. तेवढ्या आकाशातून विमानं जाताना दिसली. आणि प्रभू ही विमानं कुठे चालली, सगळे देवता देवी सगळे तयार होऊन चाललेत मस्तपैकी, कुठे चालले ते सगळे. सती, तुझ्या वडिलांना प्रजापती होण्याचा बहुमान मिळालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये महायज्ञ आयोजित केलेले आहेत त्यांनी. त्याच्यासाठी सर्व देवतांना निमंत्रण आहे, म्हणून ते सगळे सजून धजून तिकडे चाललेले आहेत. प्रभू आपण पण जाऊया का. नाही. आता अतिशय महत्वाचं वाक्य शिवानी सती मातेला सांगितलं, ते कोरून ठेवा आपल्या हृदयावर. काय म्हणले, यद्यपि स्वामी
म्हणजे नवरा, सखा गुरु आणि माता पिता. स्वामी, सखा, गुरु आणि माता पिता यांनी न बोलवताही तिथे जायला पाहिजे. पण जर त्यांची इच्छा असेल की आपण तिथे येऊ नये तर मात्र आपण जाऊ नये. तसे जर आपण गेलो तर आपला अपमान होतो. शील चाललं जातं, प्रेम निघून जातं त्या नात्यातून आणि अपमान पदरात पडतो. काय? स्वामी म्हणजे नवरा, स्वामी, सखा, गुरु आणि माता पिता यांनी न बोलवताही यद्यपि जायला पाहिजे. पण जर त्यांच्या मनामध्ये असेल की आपण जाऊ नये तर मात्र आपण मुळीच जाऊ नये. नाहीतर शील निघून जातं, नात्यातलं प्रेम निघून जातं आणि अपमान पदरात पडतो. तरी सुद्धा आता ऐकलं नव्हतं नवऱ्याचं तर केवढा परिणाम झाला. तरी सती माता काय म्हणतात, नाही तरी पण मला जायचंच. शिवाच्या मनात आलं मी एवढं सांगितलं ऐकलं नाही तरी एवढा परिणाम भोगून सुद्धा परत तरीही महादेव काहीही बोललेले नाही. बरं ठीक आहे, जायचंय ना तुला, सांग. पण मी नंदी आणि काही गणांना तुझ्या बरोबर देतो, निदान तेवढ्याना घेऊन जा. हा ते ठीक आहे म्हणजे ते चालेल. मग नंदीला बोलवलं आणि नंदी बरोबर निघाले जायला आणि दक्षाच्या नगरीमध्ये येऊन पोहोचली सती माता. दिती आदिती सगळे होते तिथे, बहिणी. त्यांनी आल्या, दुरून पाहिलं, हसल्या आणि निघाल्या. आई आली, आईला बिलकली सती माता आणि काय म्हणली, आई बाळ तू इथे कशाला आलीस, तुझ्या वडिलांना आवडत नाही तू इथे आलेली. कारण शिव त्यांचा जावई म्हणून त्यांना मान्य नव्हते. खूप मोठी कथा आहे ती, नंतर कधीतरी मी सांगेन. मान्य नव्हते म्हणून आवडत नव्हते. तू इथे कशाला आली, तुला बोलावणं नाही पाठवलं, तू कशाला आली. तेव्हा कळलं शिव सांगत होते ते बरोबर होतं, आपण यायला नको. पण आता आलोच आहे, यज्ञ बघून जाऊ. यज्ञ बघण्याकरता आल्या आणि सर्व देवतांचे भाग ठेवलेले दिसले, फक्त शिवाचा भाग ठेवला नव्हता. त्रिदेव महत्वाचे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश, तिघांचा यज्ञामध्ये वाटा असतो. त्यांनी ब्रह्मदेवाचा आणि विष्णूंचा ठेवलेला होता, महादेवाचा ठेवलेला नव्हता. संतापल्या, मैया संतापल्या आणि बडबड करू लागल्या तिथे दक्षराजाला की तुम्ही माझ्या पतीचा वाटा ठेवला नाही, माझे पती काही सामान्य नाही, त्रैलोक्यातला एक स्वामी आहेत ते, त्यांच्याशिवाय कुठलाही यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही. दक्षाने शिव्या द्यायला सुरुवात केली, महादेवाचा अपमान सुरुवात केली. ते सती मातेला बिलकुल सहन झालं नाही आणि सती माता सगळ्या सभेला उद्देशून म्हणाल्या, हे सभाजनांनो लक्षात ठेवा, ज्या यज्ञामध्ये ज्या ठिकाणी शिवाची आणि विष्णूची निंदा होते ती निंदा ऐकू नये. एक तर कानात बोटं घालावी, क्षमता असेल तर तिथे त्यांना शिक्षा करावी, आणि जर क्षमता नसेल तर कान बंद करून तिथून निघून जावं. पण अपमान ऐकू नये, त्याचा फार भयंकर परिणाम होतो. आणि शेवटी भरपूर बडबडली दक्ष राजाला आणि म्हणाली, पिताश्री तुमच्या या वीर्यापासून माझं हे शरीर निर्माण झाले ना, मला हे सुद्धा नको आहे. असं म्हणून त्या यज्ञ कुंडामध्ये त्या उभ्या राहिल्या आणि उडी मारणार. तेवढ्यात भगवान विष्णू म्हणाले, जाऊ नकोस सती. ते म्हणले, प्रभो मी तर जाणारच आहे, हे शरीर मला नकोच आहे. तुम्हाला जर मला काही वरदान द्यायचं असेल तर हेच द्या, जन्मोजन्मी भगवान शिवाच्या चरणी माझं प्रेम हो आणि मी त्यांची दासी राहो. भगवान विष्णूने असा हात केला आणि उडी मारली. भगवान शिवाकडे बातमी गेली, प्रचंड संतापले. त्या संतापामध्ये केसाची बट उपटली, जमिनीवर आपटली. वीरभद्र नावाचा रुद्र त्या ठिकाणी प्रगट झाला. आज्ञा जा म्हणाले, दक्षयज्ञ विध्वंस कर. ताबडतोब वीरभद्र तिथे गेले, संबंध दक्षाचा यज्ञ विध्वंस केला आणि दक्षाचं मस्तक आपल्या खडगाने उडवलं. आता प्रजापतीच राहिले नाही, प्रजेचं पालन करणारे. म्हणून सर्व देव ब्रह्मदेवासह भगवान शिवाकडे आले आणि प्रार्थना केली की दक्षाला जिवंत करा. तुमच्यावर आलेलं दुःख आम्ही समजू शकतो, पण प्रजापतीच नाही राहिला तर प्रजेचं पालन कोण करेल. आपण कृपा करावी आणि दक्षाला जिवंत करा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, सर्व स्वतःचं सगळं दुःख विसरून शिव त्या यज्ञशाळेमध्ये प्रगट झाले आणि बकऱ्याचं तोंड त्यांनी लावलं दक्षाला आणि दक्षाला जिवंत केलं. दक्ष जसा जिवंत झाला तसा त्या वीरभद्राचे खड्ग लागल्यामुळे हृदयामध्ये शिवभक्ती उत्पन्न झाली होती. म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत त्यांनी शिवाला नमस्कार केला आणि भक्ती मागून घेतली शिवाची. तिथून भगवान शिव निघाले, एकटेच राहायला लागले, एकटेच भटकत असत सगळीकडे. जिथे मिळेल तिथे खात, मिळेल तिथे पडून राहत आणि अखंड सत्संग करत होते. आता ह्यांची काळजी त्यांच्या आराध्य दैवतेला लागली, भगवान विष्णूंना म्हणजे रामाला. आणि भगवान विष्णू प्रगट झाले आणि भगवान देवादिदेव महादेवाला त्यांनी प्रार्थना केली की महादेव, देवांवर संकट आलेलं आहे
आणि एका राक्षसाचा वध हा तुमच्या मुलाच्या हातूनच लिहिला गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला विवाह करणं जरूर आहे. शिव म्हटले मी आता विवाह करणार नाही, माझी पत्नी नाही आहे, मी काही दुसरी लग्न करू इच्छित नाही. तेव्हा ते म्हणाले तुमच्या पत्नीलाच मी पुन्हा जन्माला घालतोय, तुमच्याच पत्नीशी तुमचा विवाह होईल, आपण विवाह करावा. तेव्हा महादेव म्हणाले प्रभू जशी तुमची इच्छा. आणि मग सती मातेलाच हिमवान नावाचा राजा, हिमवान आणि मैनावती नावाची राणी यांच्या पोटी, म्हणजे पर्वत, हिमालय पर्वताच्या पोटी जन्माला घातलं. पर्वताची मुलगी म्हणून पार्वती असं तिचं नाव ठेवलं गेलं. आणि मग पटापट आता पुढे जाऊ आपण थोडंसं. पार्वती मातेने जन्मतःच नारद मुनी त्यांना जाऊन भेटले आणि हिमालय पर्वताला सांगितलं, हिमवान राजाला, की ही शक्ती आहे, त्यामुळे हिला तपश्चर्येला पाठव. पहिली 10,000 वर्ष सती मातेने तप केलेलं आहे. पहिले 10,000 वर्ष पाणी पिऊन, पुढचे 10,000 वर्ष झाडाची पानं खाऊन, पुढचे 10,000 वर्ष वायू खाऊन, आणि पुढची 10,000 वर्ष काहीच नाही. अशी 40,000 वर्ष तपश्चर्या केली. मग शिव प्रसन्न झाले आणि मग शिव पार्वती विवाह झाला. भगवान विष्णूंनी त्यांचा विवाह लावून दिला आणि विवाह लावून झाल्यानंतर मुलंही निर्माण झाली, त्या राक्षसाचा वध झाला. आणि एक दिवस बोलता बोलता देवादिदेव महादेव आणि पार्वती माता झोपाळ्यावर बसलेले होते. आणि झोपाळ्यावर बसल्यावर पार्वती मातेने पहिला प्रश्न विचारला, भगवान एक प्रश्न आहे, विचारू का? हा म्हटले विचार. म्हणजे जे मागल्या जन्मी पत्नीसाठी वियोग करत असलेले जे राम मी पाहिले ते राम, आणि वेदांना जे नेती नेती म्हणून म्हणताय किंवा तुमचं जे आराध्य दैवत आहे ते राम, एकच आहे का? महादेव म्हणले एक जन्म घेऊन सुद्धा समजलं नाही. तेवढ्यात पार्वती माता म्हणले प्रभू तसं नाही, मला आता खात्री आहे की तुमचं आराध्य दैवत वेद ज्यांचं नेती नेती वरून वर्णन करतात ते, आणि खाली मी पाहिलेले प्रभू हे राम एकच आहे, हे भगवान विष्णू आहेत, मला माहिती आहे, पण मला त्यांचं चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. आणि तुमच्याशिवाय सुंदर चरित्र कोण सांगेल म्हणाले प्रभू, तुमच्या इतकं रामभक्त कोण आहे? आनंद झाला. वा, रामकथा ऐकायची, उजळले भाग्य. आता बैस म्हणाले आता मी तुला रामकथा सांगतो. रामकथा सांगायला महादेवाने सुरुवात केली. त्याआधी अवताराची कारण सांगितली की राम अवतार का झाला. आता राम अवतार का झाला, त्याची कारण काय आहे, हे सगळं आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहणार आहोत. आज झालेली सेवा सद्गुरुचरणी समर्पित करतो आणि येथेच काही काळ विरमतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम, कथा विसर्जन होत है सुनो वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, अम्बे मात की जय, दुर्गा मात की जय, संतोषी माते की जय, सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय, श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ विठला 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 विठला. पुंडलिकावरती हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सियाराम. गोपटे काका इथे आलेले आहेत, तुम्ही आत्ता बोलताय का, म्हणजे नंतर आरती घेऊन संपवता येईल. या तोपर्यंत आरतीची तयारी करा, तोपर्यंत काका आपल्याला माहिती सांगतील. काका आपल्याला वृंदावनला नेणार आहे, त्याची माहिती ते तुम्हाला सांगतील. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे चालू राहू देते. आरती घ्यायची आपल्याला फक्त, आणि त्याआधी काका आपल्याला थोडीशी माहिती सांगते. बोला माईकवर बोला. श्रीराम. नवीन वर्षांचे सगळ्यांना अगदी स्वागत. आज कथेचा पहिला दिवस आहे. मगाशी मी आलो होतो, कथेमध्ये दिसतो म्हणून बाहेर बसतो. तर माझं नाव सतीश सदाशिव भोगटे. मागील 30 वर्षे आम्ही संपूर्ण भारतामध्ये यात्रा आणि कथांचं आयोजन करतो.
यापूर्वी महाराज आमच्याबरोबर अयोध्येला आले होते रामकथा पण मंडळ आली असते. तर ह्या वर्षी परत 27 मे ते 4 जून या काळामध्ये आम्ही जिथे भगवंताने जन्म घेतला, बाललीला गेले, गोपाळकृष्ण महाराजांचं जन्मस्थान वृंदावन मथुरा, इथे भागवत कथेचं आयोजन होत आहे. आणि कथेबरोबरच तिथूनची जी काही अशी ठिकाणं आहेत की कोणी ऐकली नसती, महाराजांनी सांगितली होती, ती आपण त्या कथेमध्ये घेतलेली आहे. कथा झाली की मग आपण वृंदावन आणि मथुरा फिरणार आहोत. सोबत मग आग्रा आणि तेजोमल, ताजमहल नाही तेजोमल, ते पण शंकराचं स्थान आहे. ते का आहे ते जे येतील त्याला ते आम्ही सांगू. तर कोणाला याची इच्छा असेल तर नावनोंदणी करा. आणि आता सीट कमी आहेत ट्रेनमध्ये. कल्याणवरूनच ट्रेन आहे, पंजाब मेलला जाताना येतात लष्कर एक्सप्रेस. आणि बाकी तिथे थोडी भीड असणार आहे, कारण पर्वत असं आहे, मे महिना. पण असं आहे, जेवढं तुम्ही तापाल तेवढी कथा चांगली हृदयात बसते असं म्हणतात सगळे. पण बाकी तिथे ज्या सोयी आहेत की मुक्कामासाठी आम्ही एसी रूमची धर्मशाळा जरी असली तर एसी रूमची व्यवस्था केलेली आहे. जेवण वगैरे आपलं पद्धतीने असतं. ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या असणार आहेत. बसची व्यवस्था आहे. पण वृंदावन मथुरा फिरायचं सुंदरपैकी नंतर 2 दिवस. तर पत्रक आहेत नाही? पत्रक नाही, संपली. काय 2-3 दिवसात आणून द्या मला. उद्या बरोबर पत्रक मिळण्याची व्यवस्था करेन मी. मग कोणी याची इच्छा असेल तर नांदून काय हरकत नाही. आणि तसं व्हॉट्सअपवरती मग पत्रक मिळून जाईल. तुम्ही महाराजांना सांगा. आपला नाव आहे ना सुमित आहे, ही चैताली आहे. हा, तुम्हाला माहिती पाहिजे असेल नंबर द्या. माहिती पत्र मग व्हॉट्सअपवरती लगेच पत्र मिळून जाईल. ठीक आहे. श्रीराम. श्रीराम. पंखा बंद करा. उद्या कथेमध्ये रामजन्म होणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने आणि चांगले छान कपडे बिपडे मस्त घालून या. श्रीराम. श्रीराम समर्थ. राम श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. टणकराचे ठाण करी धनुष्य बाण. टणकराचे ठाण करी धनुष्य बाण. मारुती पुढे उभा कर जोडून. राम श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न दोघे चौऱ्या ढाळीती. भरत शत्रुघ्न दोघे चौऱ्या ढाळीती. सिंहासनी आरूढले जानकीपती. राम श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. रत्न जडित माणिक वर्णुकाय मुकुटी.
रत्नजडित माणिक वर्णुकाय मुकुटी स्वर्गातूनी देव पुष्पवृष्टी करीती स्वर्गातूनी देव पुष्पवृष्टी करीती राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची रामा मागणे हेची विष्णुदास नामा म्हणे मागणे हेची रामा मागणे हेची अखंडित सेवा घडो रामचरणांची अखंडित सेवा घडो रामचरणांची राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 सगळ्यांना एक सूचना आहे आता वाढती वेळ असणार आहे उद्यापासून म्हणजे आता 1.5 तास मग 2 तास मग 2.25 तास मग 2.5 तास मग 3.5 तास आणि शेवटी 3 तासाच्या आसपास पर्यंत जाईल प्रयत्न कमी करणार आहे लवकर व्हावं कारण कथा खूप सुंदर आहे आणि दिवस आपल्याला कमी पडणार आहे म्हणून जितकं ऐकता येईल तितकं आपल्याला ऐकायचं आहे जय सियाराम